वृत्तदर्पणच्या लाईव्ह टॉक शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वृत्तदर्पणचा टॉक शो दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेला आहे. आपण वृत्तदर्पणच्या टॉक शोमध्ये दैनंदिन वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो. आज आपण महत्त्वाचा विषय घेतलेला आहे, तो सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा. हा महामूक मोर्चा सध्या जो निघतोय महाराष्ट्रात सर्वत्र, या महाराष्ट्राच्या मूक मोर्चाने सगळ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलेला आहे. हा महामूक मोर्चा जो निघतोय मराठा समाजाचा, तो नेमका का निघतोय, त्याच्या संदर्भातली जी कारणं आहेत त्याच्यावर चर्चा करण्यासाठी, त्याच्यातले गैरसमज दूर करण्यासाठी आपण आज ही चर्चा घडवली आहे. आणि या चर्चेला आपण काही मान्यवर पाहुणे बोलवले आहेत. मी त्यांचा सर्वप्रथम आपल्याला परिचय करून देतो. प्राध्यापक गणेश देशमुख आहेत आपल्यासोबत, दत्ताभाऊ आहेत आपल्यासोबत, डॉक्टर सुनील वरळे आहेत, प्रशांत पाटील सर आहेत आणि ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव साहेब आहेत आपल्यासोबत. आपण ह्या सर्व मान्यवरांना घेऊन आज ही चर्चा सुरू करतोय. सर्वप्रथम मी मान्यवरांना या चर्चेत सक्रिय करून घेतोय की सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा याविषयी नेमकी भूमिका काय, आपण बाळासाहेबांना सुरू. सकल मराठा समाज हे समाजाचे जे मोर्चे आहेत, आज आपण औरंगाबादचा मोर्चा जर पाहिला, त्या मोर्चामध्ये असणारी संख्या 3 ते 4 लाखापर्यंत होती, असं मीडियाने सांगितलेला आकडा होता. औरंगाबादनंतर उस्मानाबादकडे आम्ही पाहिलं तर उस्मानाबादच्या मोर्चामध्ये तोच आकडा 4 ते 5 लाखाच्या पुढे गेला असं मीडियाने सांगितलेला होता. प्रत्यक्षात तो आकडा खूप मोठा होता. तसं तसं आपण पुढे वळतो तसं बीडकडे गेलो. बीडला होता आणखी 1 लाखाने वाढला. त्यानंतर परभणीचा होता, त्याहीपेक्षा मोठा झाला. त्यानंतर बीडचा, हिंगोलीचा झाला. अशा प्रकारे प्रत्येक मोर्चा गणिक. आणि आज आपण जर पाहिलं असेल तर आज आपल्याला असं दिसेल की नांदेडचा मोर्चा हा मीडियाने सांगितलेला जो आकडा आहे, तो आकडा 12 लाखाच्या पुढं या मोर्चाला मराठा समाज हा एकत्रित आलेला आपल्याला सगळ्याला दिसेल. प्रश्न मनामध्ये आपल्या सर्वांच्याच पडलेला असेल की इतके मराठा लोक एकत्रित येऊन आपल्या अशा कोणत्या मागण्या या ठिकाणी मागण्यासाठी हे रस्त्यावर उतरले. मोर्चा गणिक ही माणसं पुढे का जात आहेत, का संख्या वाढत जात आहे, याचा विचार जर केला असेल तर त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट दिसून येते की यामागे मराठ्यांच्या मनामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून त्यांच्यावर होणारा अन्याय, त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांचा जो आक्रोश यामार्फत ते मांडत आहेत. कारण गेल्या 20-25 वर्षामध्ये त्यांच्यावर होणारा अन्याय ते सहन करत आले. तो अन्याय आज कमी होईल, उद्या कमी होईल, आज न्याय मिळेल, उद्या न्याय मिळेल. सहनशीलतेच्या भावनेतून मराठा समाज आजपर्यंत तिथं का आपण सहनशीलता दाखवत होता. परंतु मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत झाला. आज मराठा समाजाला वाटायला लागलेलं आहे की बाबा रे, मी 20-25 वर्ष अन्याय सहन केल्यानंतरसुद्धा माझ्या भावना कुणी समजून घेणारच नाही का. शासन दरबारी आम्ही अनेक आंदोलनं करून दखल शासन घेईल का पाहिलं, शासनाने त्याची दखल घेतली नाही. शासन बदलून पाहिलं, नवीन शासन त्या ठिकाणी आलं. त्या नवीन शासनालाही 2 वर्ष झाली, तरीही हे शासन या मराठ्यांच्या मागण्यांकडे असेल किंवा मराठ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करत आहे. मग कायम मराठा समाजाने असा अन्याय सहनच करत राहायचं का? या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे. मराठा समाज आज रस्त्यावर उतरायचं आणखीन महत्त्वाचं एक कारण आहे की मराठा समाजाचे नेतृत्व करणारे जे काही मराठा पुढारी आहेत, या मराठा पुढाऱ्यांवरचा विश्वास पूर्णपणे मराठा समाजातल्या तळागाळातल्या माणसाचा आता उडालेला आहे. ह्या मोर्चातून स्पष्ट दिसतं. आज मराठा समाजाने पाहायचं कोणाकडे? इतके दिवस या मराठ्यातल्या तळागाळातल्या मराठा समाजाला असं वाटत होतं की काही जरी झालं तर माझा समाज माझ्याबरोबर आहे, माझे आमदार, माझे मंत्री माझ्याबरोबर, ते वाटत होतं. पण आज अशी परिस्थिती त्याला दिसत नाही. तो पोरखा झाल्यासारखा वाटायला लागलेला आहे. त्याला वाटायला लागलं की बाबा आमचेच लोक असूनसुद्धा आमच्यावर अन्याय जर होत असेल तर मग आम्ही दाद कोणाकडे मागायची. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात तो रस्त्यावर उतरून मूक मोर्चाच्याद्वारे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं तो स्वतःच्या मागण्या समाजापुढं, शासनापुढं आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मांडत आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. दत्ताभाऊ, आपल्याला काय नेमकी भूमिका, या मोर्चा मागची नेमकी भूमिका काय समाजाची? आपण जो आता समाजाचा मोर्चा निघतो, तो मोर्चा हे कोपर्डीचं कारण आहे सर. परंतु गेल्या 40 वर्षामध्ये जो समाजावरती जो काय हे झालेलं, म्हणजे प्रत्येक गोष्टीत असेल, मग तो आर्थिकदृष्ट्या समाज गुंतलेला असेल
किंवा तुम्ही शेतीच्या वरती विचार केला तर शेतकरी आज एवढा प्रचंड अडचणीत आहे. प्रत्येक वर्ष 2 वर्षाला हे झालेलं अट्रॉसिटीचा कायदा असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती गेले 30-40 वर्ष हे सगळं चाललेलं आहे ना. ते सर्वसामान्य माणूस जो काही शेतामध्ये काम करतो, जो काही बांधावरती काम करतो किंवा यार्डामध्ये हमालीचं काम करतो, हे सर्व लोक बघत होते की बाबा हे सगळं जे 40 वर्ष 45 वर्ष चाललेलं आहे ती आपली सगळी राजकारणी मंडळी. जेव्हा आपण चर्चेला घेतो त्यावेळेस विषय येतो की बाबा तुमचेच सगळे राजकारणी मंडळी, तुमचे सगळे आमदार, तुमचे सगळे मंत्री होते. परंतु हे सगळं होत असताना ह्या सर्वसामान्य जो माणूस आहे, जो काय आज मोर्चाचं नेतृत्व करतोय, साहेब ह्या मोर्चाला कुठलाही नेता नाही. आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जवळजवळ एवढे मोर्चे झाले, 11-11, 10-10, 12-12, 13-13 लाखाचे मोर्चे निघत आहेत. तर ह्या सगळ्याला कोणी नेता नाही. ह्याच्यातला नेता हा आहे की सर्वसामान्य शेवटच्या घटकामध्ये काम करणारा तो असेल किंवा IAS ऑफिस असेल किंवा आमदार असेल, खासदार असेल, याचा कुठलाही नेता नाही की सर्वसामान्य माणसाला शेवटच्या कळून चुकलं आहे की आपल्याला जर समजा राज्यकर्ते आपल्याला काय देणार नाहीत हे फिक्स झालेलं. कारण गेले 40 वर्ष आरक्षणाचा विषय असू द्या किंवा शेतकऱ्याचं जे काय आजपर्यंत झालेलं नुकसान असू द्या किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या असू द्या, ह्या सगळ्या गोष्टीवरून सर्वसामान्य माणसाच्या, मराठा समाजातल्या तळागाळातल्या माणसाची एक अशी मनामध्ये घट्ट निश्चय केला त्यांनी की आपल्याला जर हे काय मिळत असेल तर हे पुढाऱ्यांकडून किंवा नेत्याकडून मिळणार नाही आहे. म्हणून सर्वसामान्य माणूस ज्याला ॲक्च्युली जगण्याची आज प्रॉब्लेम आहे, सर्वसाधारण जे काय आजच्या आमच्या युवक पिढी असेल, युवक पिढी ज्या वेळेस वडिलांनी शिकवलं जातं, आता माझ्यासारखा युवक असेल किंवा माझ्यापेक्षा जे काय माझ्याबरोबर कॉलेजला मुलं असतील, BE झालेले असतील, डिप्लोमा झालेले असतील, आईवडिलांनी शिक्षणासाठी लाखो रुपये लोकांकडून कर्ज काढलं, शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आज शहरामध्ये जावं तरी नोकरी मिळत नाही, गव्हर्नमेंटने जावं तरी नोकरी मिळत नाही. आरक्षण नसल्यामुळं ज्या तुम्ही फॅक्टरीमध्ये काम करत असाल तिथं कुठेही तुम्हाला चान्स नाही. म्हणून तो जो युवक फ्रस्ट्रेटेड आहे, तो जो युवक आज रस्त्यावरती येतोय, तो सर्वसामान्य युवक आहे. याच्यामध्ये कुणालाही बोलवलं जात नाही, कुणालाही याच्यामध्ये बोलवून आणलं जात नाही. सर्वसामान्य लोकांची तळमळ आहे की बाबा शेताकडे आज मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर, मी BE झाल्यानंतर, कॅम्प्युटर इंजिनियर झाल्यानंतर मला जर एखादी नोकरी लागत नसेल तर ते मी शेताकडे जाऊन परत मी माझ्या वडिलांसारखं हातात नांगर धरू का? किंवा ज्यावेळेस मी शेतात जाऊन दारं धरतो त्यावेळेस माझ्याबरोबरची जे काही मंडळी असते ती कुठं तर ऑफिसर आहेत, ते कुठल्या तर का ऑफिसमध्ये सर्व्हिसला आहे. हे सगळं बघितल्यानंतर माझ्यामधला जो काही तरुण, फ्रस्ट्रेटेड तरुण आहे साहेब, तो तरुण आज रस्त्यावर येतोय. आणि आमच्या समाजातल्या असतील ज्या नेत्यांनी, जे जाणत्या माणसांनी आजपर्यंत राजकारण केलं किंवा काही ज्या गोष्टी असतील त्या सर्वांना विचारण्यासाठी हा तळागाळातला माणूस रस्त्यावर येतोय. नाही, नक्कीच हा मोठ्या प्रमाणात उद्रेक आहे समाजातला. डॉक्टर साहेब, आपण पण समाजात मोठ्या प्रमाणात काम करताय, आपण व्यवसायाचा म्हणून नव्हतंय, तर आपल्याला नेमकं काय ह्या मोर्चामागं भूमिका, लोकांच्या मनातली भावना काय नेमकी? लोकांच्या मनातली भावना अशी आहे, गेली 15-20 वर्ष झालं शासकीय ह्याच्यात नोकरी नाही. आत्ता यांनी सांगितलं उद्योगधंद्याला विकास नाही, कारण शासन आपल्याला मदत करत नाही. कारण आपण ओपनमध्ये येतो, ओपनमध्ये येत असल्यामुळं आपली ती एक म्हण आहे, येताना आपण ओपन आलो, मधी पण आपण ओपनच राहिलो आणि शेवटी पण आता आपण ओपनच राहणार आहे. हा दृष्टिकोन जर तुम्ही बाळगून जर हे केला तर मराठा समाज कधीही पुढं येणार नाही. आणि शैक्षणिकदृष्ट्या तर आपली मुलं मेडिकलला जरी ॲडमिशन घ्यायचं म्हणलं 92% 96% मार्क मिळवतात, तरी त्यांना CETची परीक्षा देऊनसुद्धा तिथंसुद्धा मार्क चांगले मिळतात, तरी पण त्यांना मेडिकलमध्ये प्रवेश मिळत नाही. आणि जो 60, 70, 50% मार्क असतो तो MBBSला जातो, मेडिकलचं शिक्षण पूर्ण करतो. हा जो दुजाभाव आहे हा कधी तर संपला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून सगळे मराठा समाजातले जे युवक पिढी आहे ह्याचं नेतृत्व करून हे पुढं आलेले आहेत. ह्याचं कारण असं की शैक्षणिकदृष्ट्या आपण मागासलेलो आहे. वकील साहेब, आपल्या नजरेतून आपण कसं पाहताय? खरं म्हटलं तर हा विधानचा प्रस्तावित मोर्चा आहे असं माझं मत आहे. कारण कमीत कमी खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरसेवक जे कोण आहेत हे काही ठराविक काय पूर्णपणे 100% किंवा 50% अशा नाही, एक 5-10% मोजण्याविरुद्ध आहे. परंतु ह्यांच्याविरुद्ध जे तळागाळातली जी माणसं आहेत काय हे 5% किंवा 10% सोडून तर बाकीच्या लोकांचं काय, तर बाकीच्या लोकांपर्यंत आतापर्यंत जे 30-40 वर्षे असेल किंवा सरकार कुठलं का असं ना त्याच्याबद्दल काय आपल्याला नाही बोलायचं, पण आत्तापर्यंत जे आहे ते खालच्या 90% किंवा 80% लोकांपर्यंत काय मिळालेच नाही खरं म्हटलं तर. म्हणूनच सध्या जे आहे की अगदी तळागाळापासून जे मोर्चातील लोक निघालेले आहेत असे ठराविक असा कुठलाही पुढारी किंवा नेता किंवा समोर आलेला नाही. आणि हे उत्स्फूर्तपणे लोकांनी
मोर्चे काढलेत आहे आणि त्यांची एवढीच मागणी आहे की सरकार कुठल्याही असेना काय घेणं नाही, परंतु ह्यांच्या ज्या मागण्या आहेत आतापर्यंत जे त्यांना हाल अपेष्टा किंवा त्रास अनुभवलेला आहे, हा त्रास कुठल्या तर मार्गाने कमी व्हायला पाहिजे आणि खालच्या लोकांपर्यंत थोडक्यात पर्क्युलेशन व्हायला पाहिजे. आणि ह्या सर्वासाठी अगदी तळागाळातल्या लोकांतून जे उत्स्फूर्त निघालेला असा हा मोर्चा आहे. नाही, मोर्चा संदर्भात आपण चर्चा करतोय आणि प्रशांत पाटील साहेब आहेत की आपण विविध संघटना सेवा संघाच्या माध्यमातून काम करताय, तर आपल्या नेमक्या अडचणी काय आहेत समाजाच्या आणि आपण कुठल्या नजरेने पाहता या सगळ्या भूमिकेकडे मराठा समाज? खरं तर आजच्या ह्या मागण्या काही नवीन नाही आहेत. गेल्या अनेक वर्षापासून अनेक संघटनांच्या माध्यमातून ह्या मागण्या पुढं आलेल्या आहेत, परंतु त्या येताना त्याला जे स्वरूप होतं ते इतकं भव्य स्वरूप आलं नव्हतं. मग ते आत्ताच का आलं? त्याचं कारण देशमुख सरांनी सांगितल्याप्रमाणे औरंगाबादला मोर्चा झाला आणि तिथून समाज जागृती झाली. खरं तर कोपर्डीचं प्रकरण हे घडलं, लोकांनी ऐकलं, वेदना व्यक्त केल्या, दुःख व्यक्त केलं आणि कुठंतरी तो दुर्लक्षित होतोय असं वाटत असतानाच औरंगाबादकरांनी जो मोर्चा काढला त्याच्यातून सगळं सत्य बाहेर आलं. आणि हे सत्य बाहेर येत असताना की नेहमी असा उल्लेख केला जातो की महाराष्ट्र हा शिवरायांचा देश आहे, शिवरायांचं राज्य आहे, राष्ट्र आहे. मग शिवरायांचा विचार कुठं गेला? आणि ही भावना आता लोकांमध्ये जागृत झाली की शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने एक दोन गोष्टीवर खूप चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलं होतं. स्वराज्य उभं केलं तेव्हा म्हणजे खरं तर राष्ट्रमाता जिजाऊंनी हा एक उपदेश त्यांना दिला होता की स्वराज्य निर्माण करणार आहेस, हे केवळ एक राज्य निर्माण करायचं आहे किंवा आपल्याला प्रस्थापित व्हायचं आहे म्हणून नव्हे, तर आज महिलांवर होणारे अत्याचार, त्यांच्या येणाऱ्या किंकाळ्या ह्या थांबल्या पाहिजेत. आणि शेतकऱ्यांची होणारी लूट, म्हणजे त्या काळात जे काही मुघल साम्राज्य होतं, अनेक शाह्या होत्या आणि त्याच्यातून होणारी लूट, ही लूट थांबली पाहिजे. म्हणजे ह्या दोन गोष्टीवर हे स्वराज्य उभं राहिलं, हे त्याचं मूळ आहे. आणि मग त्याच स्वराज्यामध्ये आज 350 वर्षानंतर पुन्हा अशी घटना घडते आणि एका भगिनीची अशा पद्धतीने आबरू जातीये किंवा अमानुष पद्धतीने तिचा खून होतोय, तर हे कशाचं प्रतीक आहे? तर या संस्कृतीमध्ये, महाराष्ट्राच्या चांगल्या संस्कृतीमध्ये कुठंतरी विकृती शिरू पाहते आणि त्याचं हे प्रतीक आहे. म्हणून भावनांचा उद्रेक झाला. खरं तर निमित्त अत्यंत दुःखदायक आहे, परंतु त्याच्यातून समाज जागृती झाली आणि आज समाजाच्या ज्या खदखदी होत्या, मनामध्ये जे उमाळा होता, त्याला आज कुठंतरी एक बांध फुटला, त्याला वाचा फुटली आणि ह्या मोर्चाच्या माध्यमातून ते सगळे मांडत आहेत. तर ह्या मागण्या काय आहेत? बऱ्याचदा व्हॉट्सॲप असेल, सोशल मीडिया असेल किंवा आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून असेल की अनेक प्रश्न निर्माण केले जातात की नक्की मागण्या काय आहेत, नेता कोण आहे, कोण लीडर आहे, वगैरे वगैरे. खरं तर हे दिशाभूल करणारे प्रश्न आहेत. सर्वसामान्य माणूससुद्धा अगदी कुठल्याही समाजाचा असो, आता तो सांगतोय की या सकल मराठा महामोर्चाचं नेतृत्व हा प्रत्येक सकल मराठा करतोय. अगदी सामान्यातला सामान्य माणूस तो करतोय. ह्याच्यामध्ये कुणी नेता नाही हे उघड झालेलं, तरी पण लोक प्रश्न विचारतात का? तर कन्फ्युजन्स. म्हणजे हे तर एक प्रॅक्टिस आहे की कुठंतरी चाललेली चळवळ ती ब्रेक करायची, तर त्याच्यासाठी हे असे प्रश्न उपस्थित करतात. त्याला फारसं महत्त्व देणं गरजेचं नाही. ही जी मळमळ आहे त्याच्यामध्ये काय नेमके प्रश्न आहेत? तर महत्त्वाचा प्रश्न जो येतो तो हा समाज आहे तो शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे साधारणतः 80% जास्त लोक हे शेतीशी निगडीत आहे, शेती व्यवसायावर अवलंबून आहेत किंवा शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मग ही शेती पूर्व काळामध्ये आपण जर पाहिलं तर ज्याच्या व्यक्तीकडे एक 20-25 एकर जमीन होती, त्याच्यात तो त्याची गुजराण करत होता, एकत्र कुटुंब चालवत होता, विभक्त झाली कुटुंब, त्याच्यातून जमिनीचं डिवायडेशन झालं आणि वाढते खर्च, वाढत्या गोष्टी, कुठल्याही पद्धतीचं सरकारी अनुदान, सरकारी मदत वगैरे नव्हती, ती घेतली गेली नाही. का? तर एक पालकत्वाची भूमिका म्हणून समाजाने कधी त्या गोष्टीचा विचार केला नाही. पण जेव्हा एक शेतकरी, शेताचा मालक जेव्हा त्याच शेतात शेतमजूर म्हणून काम करायला लागला, तेव्हा त्याला असं वाटायला लागलं की आपण आता याच्या पुढं काय, म्हणजे आज शेतमजूर आहोत, उद्या तिथूनही बाहेर फेकलो गेलो तर नक्की काय करेल. तर अशा पद्धतीची एक भीती मनामध्ये निर्माण झाली. आपण जर इतिहास थोडासा मागं जाऊन पाहिला, अगदी फार नाही, स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत की स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा एक पहिली दशक जर आपण पाहिलं असेल, दशक किंवा नंतरचे 20-एक वर्ष, तर संपूर्ण ग्रामगाडा जो आहे, गावगाडा जो आहे, तो एक पालकत्वाच्या भूमिकेतून मराठा समाज करत होता. त्या ठिकाणी कुणी काही असेल, पाटील असेल, देशमुख असेल किंवा काय असेल, परंतु ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या समाजाची एक गाठ बांधून एकत्रितरित्या कुणावर अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही ह्याचं एक दखल घेतली जायची आणि
पालकत्वाचीच भूमिका असल्यामुळे स्वतःसाठी काही मागायचं नाही अशा भूमिकेत हा समाज वावरत आला. त्यामुळे देण्याची भूमिका, दातृत्वाची भूमिका, कर्तृत्वाची भूमिका हे नेहमी निभावत आला आणि मग मागण्याचं विसरून गेला. पण त्याच्या लक्षात आलं नाही की आपण आपल्याला काहीच मागितलं नाही तर आज आपल्या हातामध्ये काय आहे हे साधारण 4-5 पिढ्यानंतर आज हा प्रश्नाचा उद्रेक झाला आणि म्हणून मराठा समाज बाहेर पडला. या शेतीची जी अर्थव्यवस्था आहे ती इतकी बिघडलेली आहे. म्हणजे शेती निसर्गावर अवलंबून आहे, त्याच्यानंतर निसर्गाने थोडीशी साथ दिली तर पुन्हा बाजारभावावर अवलंबून आहे. बाजारभाव थोडासा मिळाला तर बाकीच्या परिस्थिती ज्या आज आपण पाहतो की इकॉनॉमिकल ज्या गरजा आहेत त्या इतक्या वाढलेल्या आहेत. शैक्षणिक खर्च असेल, वैद्यकीय खर्च असेल तर ह्याच्यामध्ये येणारं उत्पन्न त्यांना तुटपुंज झालं आणि म्हणून शेती व्यवसायच उद्ध्वस्त झाल्यामुळं लोकांमध्ये असुरक्षितता वाढली आणि मग आरक्षणाचा मुद्दा गेले 20 वर्ष प्रमाण वाढलं. त्याच्यामुळं लोकांची मानसिकता बदलली आणि आज आत्महत्येचा आपण तुम्ही आता विषय काढला त्याप्रमाणे जर पाहिलं पर्सेंटेज तर 100 आत्महत्या जर असतील तर त्यातल्या जवळपास 80 लोक हे मराठा समाजाचे आहेत. कशामुळे झालं तर या सगळ्या बाजू चोहो बाजूंनी तो अडकला गेला. त्याच्या शेतमालाला बाजारभाव नाही, त्याच्या मुलाला शिक्षण नाही, मुलगा शिकून नोकरीत जाऊ शकत नाही, नोकरीत आरक्षण नाही. ह्या सगळ्या गोष्टी याचा अभ्यास करून खरं तर मराठा सेवा संघ असेल, महासंघ असेल किंवा इतर अनेक संघटना यांनी मागणी केली होती की आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, की जे विदर्भामध्ये कुणबी मराठ्याला आहे, शेतकरी मराठ्याला आहे ते आम्हाला द्या. परंतु ते दिलं गेलं नाही. त्याचा विचार तितक्या गांभीर्याने केला नाही. तो जर मागच केला असता तर आज यातलीच ही जी मुलं आहेत की जी आज स्वेच्छेने किंवा स्वयंपूर्तीने हा मूक मोर्चा काढतात ती आज कुठेतरी चांगल्या पोस्टवर चांगल्या ठिकाणी नोकरी करत असते आणि आपल्या कुटुंबाला घेऊन गेली असती. आणखी महत्त्वाचा प्रश्न ह्याच्यामध्ये येतो की ह्याच्याकडे होणारं जे अक्षम्य दुर्लक्ष आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे काही प्रश्न उपस्थित होतात त्याकडे अक्षम्य अशा पद्धतीचं दुर्लक्ष आहे. त्याला एकतर विद्यार्थ्याला त्याच्या कितीही एफर्ट्स घेऊ द्या, तो मेरिटमध्ये येऊ द्या, त्याला कुठेतरी बॉर्डरवर जाऊन थांबावं लागतं आणि मग एक जो प्रौढ समाज आहे किंवा वडीलधारी जी मंडळी ती मानून घेतात की ठीक आहे हे रिझर्वेशन हा कायद्याचा अधिकारी त्यांना मिळायला पाहिजे, पण मुलं ते ॲक्सेप्ट करत नाहीत. मी जे एवढे एफर्ट्स घेतोय तर मला मिळायला पाहिजे. मग ते जर थोडंसं ओबीसी आरक्षणमध्ये आलं असतं, 16% जे जाहीर केलं होतं ते कंटिन्यू झालं असतं तर कदाचित हा उद्रेक इतका झाला नसता. म्हणून अनेक गोष्टींचा आजपर्यंत पोटात ठेवल्या, सहन केल्या त्याचा उद्रेक म्हणून ह्याच्यामध्ये लोक उत्स्फूर्त येत आहेत. तुम्ही जर पाहाल म्हणजे औरंगाबादपासून आजचा नांदेडपर्यंतचा आणि उद्याचा सोलापूरचा 21 तारखेचा तर त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण तेवढंच आहे, विद्यार्थ्यांचं प्रमाण तेवढंच आहे, प्रौढ व्यक्तींचं प्रमाण तेवढंच आहे. डॉक्टर साहेब इथं आलेत, डॉक्टर, प्रोफेसर, लेक्चरर सगळ्या स्तरातले लोक त्याच्यामध्ये आहेत. आणि आता राजकीय पुढारी सुद्धा जरी कुठं फोकसमध्ये नाही आलं तर ते डायरेक्ट इनडायरेक्ट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत की नाही ह्या मागण्या म्हणून इन्व्हॉल्व्ह होत आहेत. कारण ह्या मागण्याच रस्ता आहेत, फक्त त्याच्याकडे इतके दिवस पाहिलं गेलं नाही. आणि एकीचा जो आवाज असतो तो आवाज आत्ता सध्या आपण असं समजू की समाजापर्यंत पोहोचला, सरकारपर्यंत कदाचित पोहोचलाच नाहीये. अदरवाईज औरंगाबादच्या मोर्चानंतर जर ह्याच्यावर काही हालचाल झाली असते, ॲक्शन घेतली असती तर कदाचित हे पुढच्या गोष्टी घडल्या नसत्या. परंतु हा आवाज आता पोहोचलाय आणि हे उत्स्फूर्त जे येतंय हे सगळं तळागाळातून त्याचा प्रतीक म्हणून हा मोर्चा आहे. आपण पाहत आहात वृत्त दर्पण, सोलापूर जिल्ह्याचा आरसा. वृत्त दर्पण मध्ये जाहिरात म्हणजे हमखास प्रतिसाद, गॅरंटेड फायदा. कारण वृत्त दर्पण हे असं एकमेव न्यूज चॅनल आहे की जे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जिथं जिथं केबल कनेक्शन आहे तिथं घरोघरी टीव्हीवर दिसतं. इन भीमारिद्धी चॅनल क्रमांक 121 अर्थात 121, डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 अर्थात 180, सिटी नेटवर्क चॅनल क्रमांक 1238 अर्थात 1238 यासह भविष्यात येणाऱ्या सर्व नेटवर्क्सवरून वृत्त दर्पणचा अहोरात्र आनंद घेता येतो. साहजिकच आपली जाहिरात घरोघरी लाखो दर्शकांपर्यंत पोहोचणार यात शंकाच नाही. याशिवाय प्रत्येक जाहिरातीवर आकर्षक स्कीमद्वारे मोठी सवलत. मग येणारा सीझन घालवू नका, आजच आपली जाहिरात बुक करा. वृत्त दर्पण जाहिरात विभाग, वृंदावन अपार्टमेंट, चेतन फाउंड्री जवळ, होडगी रोड, सोलापूर. 101% फायद्याचं गणित. वृत्त दर्पण. पंडित मोहनराव यांचे श्री दुर्गा भवानी ज्योतिष केंद्र. चेहरा पाहून भविष्यातील घडामोडींबद्दल अचूक माहिती देणारे श्री दुर्गा देवी ज्योतिषालय. हस्तरेषा, जन्मपत्रिका, शिक्षण, नोकरी, विवाह, संतती व आरोग्य श्री दुर्गा भवानी ज्योतिषालय. तसेच प्रमोशन योग,
विदेश प्रवास योग, राजकारण योग, कर्जमुक्ती, पती पत्नी कलह, कोर्ट केस, लग्न न होणे, संतान नसणे, सतत आजारीपणा, संपत्ती असून समाधान नसणे, घरात सतत त्रास, स्त्री पुरुष प्रेम अशा अनेक प्रश्नांवर 101% तोडगा मिळेल. येताना फोन करून येणे. आपल्या जीवनातील अडचणी जाणून अचूक मार्गदर्शन घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता DM सुगंधीच्या वर, मधला मारुती चौक, सोलापूर. मोबाईल नंबर 73 78 88 36 22. भेटण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. येण्याआधी फोन करून येणे. आपण पाहत आहात वृत्त दर्पण, सोलापूर जिल्ह्याचा आरसा. नाही, नक्कीच आपण इतकी गंभीर चर्चा करतोय आणि मराठा समाजावर एक सातत्याने आरोप असा होतो की इतकी वर्ष सत्तेवर असणारा मराठा समाज आज फक्त फडणवीस सरकार सत्तेवर असल्यामुळं हे सगळे प्रयोग केले जात आहेत. तर ह्याच्यात कितपत तथ्य वाटतं मला? फडणवीस सरकार आल्यामुळं मराठांचा उद्रेक वाढला या म्हणण्यात तथ्य असं काहीच नाही. एक जाणीवपूर्वक अशा प्रकारची एक खेळी मानेसाहेब की या ठिकाणी मीडियाच्या मार्फत पसरवली जात आहे किंवा एका विशिष्ट संघटनेला धरून असणारे काही लोक जे पुढारी आज आहेत ते पुढारी अशा पद्धतीने म्हणत आहेत की मराठ्यांचा मुख्यमंत्री झाला नाही म्हणून किंवा फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि ते मुख्यमंत्री झाले म्हणून मराठ्यांची खदखद वाढली आणि म्हणून इतके मोठे मोर्चे निघतात किंवा त्यांना हे करावं. सामान्य मराठ्याला यातलं काही देणं घेणं नाही साहेब. आज सामान्य मराठा जो शेती करणारा आहे, पाटील साहेबांनी मागाशी सांगितलं की मराठा समाजातला 90% समाज हा शेतीवर आपली उपजीविका चालवतो आणि शेती आपण जर पाहिली मानेसाहेब तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की या 80% 90% मराठा समाज शेती जे करत आहे त्यातला 10% समाज हा फक्त बागायतदार आणि उरलेला 80% समाज हा पूर्णपणे पावसावर आधारित कोरडवाहू शेती करतो. आज कोरडवाहू शेतीचं गणित तुम्हाला माहीत आहे की पाऊस पडला तर त्या ठिकाणी शेती पिकते, पाऊसच नाही पडला तर त्या ठिकाणी शेती पिकत नाही. हा गरीब शेतकरी काळ्या आईची सेवा करायची, काळ्या आईची ओटी भरायची, ग्रामीण भागामध्ये शब्द वापरतात. आणि मग काळ्या आईची ओटी भरायची म्हणून पहिल्यांदा तो कुठून तरी आपल्या जवळचं पैसे आपल्या धर्मपत्नीच्या गळ्यातला दागिना वगैरे विकतो, त्यातनं 4 पैसे आले की ते 4 पैसे बाजारात जातो, बी बियाणं घेतो, फवारणीचं साहित्य घेतो, त्या ठिकाणी पेरतो, पाऊस येत नाही आणि त्या ठिकाणी त्याच्या ज्या काही मनात आशा होत्या की आज या पिकावर मी तुला दुसरा दागिना करून म्हणून आपल्या पत्नीला तो वचन दिलेला असतो, पण त्याच्याकडून ते होत नाही. पुन्हा दुसऱ्या वेळेला पुन्हा पाऊस पडत नाही, पण पेरणी कारण त्याचा व्यवसायच तो आहे, त्याला दुसरीकडे कुठं जाता येत नाही, आशेनं तो पुन्हा दुसऱ्या वर्षी पेरतो, दुसऱ्या वर्षी पुन्हा पाऊस पडत नाही आणि मग त्यानंतरनं मग तो सावकाराच्या दाराकडे जातो, सावकाराकडनं कर्ज घेतो, पुन्हा तिसऱ्या वेळेला पेरतो आणि तिसऱ्या वेळेला पेरल्यानंतर पुन्हा पावसाने त्याला दगा दिलेला असतो. शासन त्याकडे पाहत नाही, समाज त्याच्याकडे एक शेतकरी आहे तो करून खातोय बाबा स्वाभिमानाने जगतोय म्हणून त्याकडे पाहत नाही. अशा वेळेला मग तिसऱ्या वेळेला कर्जाचा डोंगर त्याचा जास्त झालेला असतो, स्वतःची मुलं शिक्षणाची आलेली असतात, घरात उपवर मुलगी असते, त्या मुलीचं लग्न करायचं असतं, त्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून तो बाहेरनं कुठून तर कर्ज काढतो आणि त्याला म्हणत असतो की बाबा रे या पिकावर मी तुला नक्की देईन, परंतु त्या पिकावरनी या पिकानंही त्याला धोका दिलेला असतो. आणि असा हा स्वाभिमानी असणारा मराठा जो आहे किती लोकांच्या दारात जायचा आणि काय करायचा हा विचार त्याच्या मनात येतो आणि शेवटी आपलं जीवन तो संपून घेतो, आत्महत्या करतो. ही झाली कोरडवाहू शेतकऱ्याची कथा. तर दुसरीकडे बागायती शेती करणारा जो आहे तर बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा याहून वेगळी आहे. हा दिवसभर कष्ट करतो, सरकारने दिलेल्या 8 तासाच्या लाईटमध्ये रात्री अपरात्री कधीही जातो, पाणी देतो, आपल्याकडे शेतामध्ये बोरवेल घेतो, त्यातून पाणी काढतो, कुठून तरी बागायती शेती करण्याचा प्रयत्न करतो. पण एवढं काबाड कष्ट केल्यानंतर ज्यावेळेला तो पीक हातामध्ये येतं त्यावेळेला मार्केटमध्ये जातो तर त्याच्या हातात बाजारभाव नसतो. कुठेतरी 5 पैसे किलोनी त्यातला कांदा जर त्याचा विकला गेलेला असेल, एका एकरामध्ये जवळजवळ एका शेतकऱ्याला 10,000 रुपये खर्च त्या ठिकाणी त्यातल्या एका एकराला कांद्यासाठी येत असतो. त्यामध्ये लागवड आली, त्यामध्ये खत आलं, त्यात फवारणी आली, त्यात वाहतूक आली, या सगळ्यांचा विचार केल्यानंतर ज्या वेळेला तो विचार करतो, ज्यावेळेला शेतात पीक असतं त्यावेळेला मोठ्याने म्हणत असतं की मी या पिकावर एवढं कमी येईन, तेवढं कमी येईन, मी तुला एवढे पैसे देईन, तुझं देणं फेडेन. आणि ज्या वेळेला बाजारात माल घेऊन जातो त्यावेळेला बाजारात त्याच्या हातामध्ये
त्या टेम्पोचं भाडं देण्या इतके सुद्धा पैसे मिळत नाहीत. कधी कधी शेतकऱ्याला आपण आणलेला माल भाव मिळत नाही, मग रस्त्यावर ओतून द्यावा लागतो आणि रिकाम्या हाताने त्या ठिकाणी माघारी जात असतो. ही झाली बागायत शेतकऱ्याची व्यथा. मग शेतीवर अवलंबून असणार, कारण मराठा समाजात जर आपण पाहिलं तर दोनच प्रकारचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जातात. 1 ते 2% लोकांना नोकरी आहे, ते नोकरी करतात. बाकीचे लोक शेतीवर आधारित, त्यातले उरलेले जे आहेत ते इकडं पुढारपणाकडे करतात. म्हणजे पुढारपणाकडे करतात, तोही बेभरवशाचा व्यवसाय आहे. शेती करतात तर शेती ही बेभरवशाचा व्यवसाय आहे. हे दोन्ही बेभरवशाच्या व्यवसायावर मराठा समाज अवलंबून असल्यामुळं आणि इतके दिवस मराठा समाजाने याची वाट पाहिली की आजपर्यंत आम्हाला कोणी, कारण मराठाच असेल किंवा शेतकरी आपण याला संबोधूयात, शेतकरी हा प्रचंड स्वाभिमानी आहे. हा शेतकरी जर त्याची शेती पिकली साहेब तर कोणाकडे हात पसरणार नाही. तो कुठल्याही समाजाचा शेतकरी असू द्या. शेती जर पिकत असेल, 4 पैसे मिळत असेल, तो कधीही सरकारकडे गेलेला नाही की आम्हाला हे करा, आम्हाला मदत करा, ते करा. परंतु जर शेतीच पिकत जर नसेल आणि शेती पिकत नसताना शेतकऱ्याच्या आलेल्या अडचणी, शेतकऱ्याचं आलेलं कर्ज, हे कर्ज फेडण्यासाठी सुद्धा त्याला पैसा नाही, मायबाप सरकारही त्याला जर मदत करत नसेल तर त्या सरकारने बघावं, ह्या शेतकऱ्याने बघायचं कोणाकडे? कारण मायबाप सरकार जर बघणार नसेल तर काय करावं? आणि हा उद्रेक त्यांच्या मनामध्ये आलेला आहे आणि म्हणून कदाचित हा शेतकरी नाही नक्कीच आपण ह्या विचार, म्हणजे हा तर 100% गंभीर विषय आहे. पण मला एक सांगा की मराठा समाजाचे नेते सत्तावर असताना सुद्धा ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, असा एक लोकांचा मोठ्या प्रमाणात समज आहे, चर्चा आहे. ते काय झालं साहेब माहिती आहे का, घरामध्ये मोठा भाऊ असतो. असं मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये पालकत्वाची भूमिका. ज्यावेळेस समजा आता माझ्या घरामध्ये मी मोठा आहे तर मी पहिल्यांदा मला स्वतःला काय करत नाही. मी काय म्हणतो, माझ्या छोट्या भावाला काय तर देऊ, माझ्या पोरांना काय तर देऊ. त्याच्याप्रमाणे गेले 40 वर्ष त्या आमच्या समाजातल्या सगळ्या नेत्यांनी, सगळ्या पार्टीच्या असतील, पक्षाची पार्टी असेल, त्या बाकीच्या समाजाला भरभरून दिल्याबद्दल मी आमचं काही म्हणणं नाही. त्यांना द्यायलाच पाहिजे. गावातलं गाडा एखादा माणूस, पूर्वी आम्ही ज्यावेळेस लहानपणी वगैरे गावाकडे असायचो त्यावेळेस वाड्यावर ते पंजोबा म्हणा, आजोबा म्हणा, ते पूर्णच 12 बोलवते तर बसून आम्ही सगळं ते व्यवहार करायचे, तिचं ते सगळं होऊन जायचं. पण आत्ता अशी वेळ आली की ह्या लोकांनी देऊन एवढं संपलंय ना की आज आम्ही रस्त्यावर आलो तरी सुद्धा आमच्या समाजातील काही मंडळींना आता त्यांची काय अडचण असू शकत की मी सत्तेवर आहे तर मी बाकीच्याला करावं तर ह्याला धोके येईल, हे असं त्यांच्या डोक्यामध्ये काय त्रास आहे. पण आज हे सगळं दिल्यानंतर सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्य युवक असेल किंवा सर म्हटल्यासारखं सर्वसामान्य शेतकरी असेल, त्याची एवढी आर्थिक परिस्थिती वाईट झालेली आहे की ज्याची 100 एकर शेती होती, ज्याची 200 एकर शेती होती, ते आज 20 एकरावर येऊन बसले. त्याचं कारण काय की हमी भाव नाही शेतकऱ्याला, कुठलाही हमी भाव नाही. आज शेतामध्ये एवढं सगळं पिकवून जर कांद्याचं टेम्पो आणून जर समजा इथं सोलापूरमध्ये आल्यानंतर टाकून द्यावं लागत तर त्याचं भाडं निघत नसतं तर असा कुठला धंदा आहे? आता बिझनेसमॅन म्हणून ज्यावेळेस आता आपण एवढ्या सगळ्या जगामध्ये मोठमोठे इंडस्ट्रीज आहेत, आपल्या भारतामध्ये एवढे मोठे इंडस्ट्रीज आहेत. आज एखादं सिमेंटचं पोतं असू द्या किंवा कुठलं एखादं बिस्किट पुडा तयार करत असो, त्याच्यावरती MRP लिहिलेली असते की बाबा मला 20 रुपयाच्या आत हे विकणं शक्य नाही. परंतु ज्यावेळेस आमचा शेतकरी द्राक्ष घेऊन जातो, कांदे घेऊन जातो, बटाटे घेऊन जातो, टमॅटे घेऊन जातो, त्याचा भावच त्याला करता येत नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैव आहे. ही सिस्टीम जोपर्यंत तुम्हाला लागता येणार नाही, कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान भारत, कृषीचा बेस असलेला भारत देश आहे. पण हेच आपल्या आजपर्यंत गव्हर्नमेंटच्या लक्षात आलेलं नाही की कृषीप्रधान भारत देश म्हणून आपण ज्याला संपन्न जातो त्याला कुठले टॅक्सेशन नाही. आज कुठला तरी एक इंडस्ट्री, आता मी समजा मुंबईचा एखादा इंडस्ट्री झाला, तो म्हटला की रिलायन्स ग्रुप, कुठला एखादा ग्रुप असू दे, मी इथं एक 500 एकर शेती द्या, मी एखादा इथं उद्योग करतो, त्यावेळेस गव्हर्नमेंट इमिजिएटली त्या पाठीमागे उभा राहतं. तुम्हाला शेती देतो, MIDCचे टॅक्सेशन असेल ते देतो, तुम्हाला लाईटसाठी काय प्रॉब्लेम असतात लाईटची सगळी सोय करून देतो, परंतु तिथून प्रोडक्शन येऊ द्या, तिथं 200 लोक जगतील. ही त्या सिस्टीमचं, त्या गव्हर्नमेंटचं एक डोक्यात असतं. परंतु एखादा 100 एकर बागायतदार ज्या वर्षी गारपीट होते, लाखो रुपयाची द्राक्षीच खाली पूर्ण झोपली जाते, किंवा आज गेल्या वर्षीचं उदाहरण घ्या, प्रत्येक आजपर्यंत तुम्ही 10 वर्षाचा जर सिक्वेन्स बघितला तर शेती प्रत्येक 2 वर्षावर दुष्काळ येतो. आत्ता सुद्धा मला वाटतं हा रिटर्न मान्सून आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, पाहिजे तसं अजून पाऊस पडलेला नाही. ज्याची आज तुम्ही गेल्यानंतर नदी सीना असेल, भीमा असेल तर पाणी नाही आहे, परंतु ह्याच्यावरती कोण विचार करत नाही. आज माझा 25 एकर, मी म्हणतो 10 एकर ऊस असेल, 2 एकर ऊस असेल, ठीक आहे, ज्याचा ऊस असेल ज्याची काय हे असेल, दोघं नवरा बायको शेतामध्ये काम करतात आणि त्यांनी मिळून 1 एकर ऊस आणि काय टमाटो वांगे वगैरे करत असेल, त्यांची 2 मुलं असतील, तर ह्या सगळे जर एकदमच निसर्गाच्या ह्या लहरीपणामुळं तर समजा ते संपलं, तिथलं पीक वगैरे सगळं निघून गेलं, त्याच्या हातामध्ये 2 रुपये पण नाही आले, तर सर त्यांनी काय करायला पाहिजे?
पर्याय नाही. मराठा समाजाची परिस्थिती तशी गंभीर फार आहे. वाईट आहे. पाटील साहेब, मला एक सांगा की सरकारी अनास्था ही आत्ताच दिसते, या पुढच्या सरकारमध्येही दिसत होती का आत्ता प्रकर्षाने जाणवते? नेमकं काय वाटतं तुम्हाला? नाही, अनास्था तर मी मगाशी उल्लेख केला की ही पूर्वीपासूनच आहे. त्याच्यावर ज्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास झाला नाही. म्हणजे आत्महत्या काही आत्ताच झाल्यात असंही नाही, आत्महत्या पूर्वापार होत आहे. एकूणच समाजाची जी काही स्थिती होती, खरं तर ही आरक्षणाची मागणी कैलासवासी विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते आणि आराराबा उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने पुटअप केली होती. सगळे डॉक्युमेंट्स दिले होते जे काही न्यायालयाला लागणार आहेत. परंतु 26/11ची दुर्घटना आपल्या मुंबईमध्ये घडली, अत्यंत दुर्दैवी घटना होती आणि त्याच्यामुळं सरकारमध्ये बदल येणाऱ्या सरकारला पुन्हा ते सगळं कन्व्हिन्स करावं लागलं आणि या सगळ्या त्यांच्या प्रोसेसमध्ये ती मागणी मागं पडून राहिली. तर ती मागणी त्याच वेळी तशी झाली असती तर हे थोडंसं चित्र वेगळं झालं असतं. कसं आहे की बऱ्याचदा कन्व्हिन्स करत असताना, मागत असताना इतर समाजातून म्हणा, आता मी तर बरेच दिवस समाजाचं काम करतो, तर लोक म्हणतात की आरक्षणाने काय प्रश्न मिटणार आहे, आरक्षणामध्ये किती लोकांना नोकऱ्या मिळतील. तर असा त्याच्यात आपण कॅल्क्युलेशन किंवा टक्केवारी किंवा पर्सेंटेज काढणं आकडेवारी चुकीचं आहे. त्याच्यामध्ये मूळ काय होतं की आरक्षणामुळं मुलांना पहिल्यांदा शिक्षणात त्याचा फायदा मिळतो की त्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळू शकतं आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं तर तो भले गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही मिळाली, तिथे आरक्षणात तो अडकला, तर निदान प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्याला चांगला जॉब मिळू शकतो. दुसरी गोष्ट आहे की आर्थिक स्तर खालावल्यामुळं मुलांचं शिक्षण करण्याची कॅपॅसिटी आईवडिलांची राहत नाही. म्हणजे ज्याचं इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर करण्याची ज्याची मुलाची पात्रता आहे त्या मुलाला कुठेतरी BScला ॲडमिशन घ्यावं लागतं किंवा BCom BAला ॲडमिशन घ्यावं लागतं. बऱ्याच अंशी मुलं 10वी-12वी नंतर घरीच बसतात. आज हे काम करत असताना समाजाचं आम्ही जेव्हा गावागावात फिरतो तेव्हा दारं धरणारा आमचा जो मुलगा असतो तिथं 20, 22, 25 वर्षाचा, त्याला जर विचारलं तर तो सांगतो काय MA BEd झालं, BSc BEd झालो आहे. मग इथं का तर जॉब करायचा असेल तर डोनेशन, मग 15 लाख 25 लाख त्याला काही ते रेट नाही. मग या सगळ्याचं फ्रस्ट्रेशन येऊन समाज हा मागं पडतोय. त्यामुळं मूळ जे आहे ते तिथंच आहे. मागचं सरकार असेल, हे सरकार असेल, तुम्ही जर पाहिलं तर जसं आता दत्तामामांनी उल्लेख केला की उद्योजकांना ज्या पद्धतीने प्रायोरिटी दिली जाते तसं शेती उद्योग म्हणून त्याला प्रायोरिटी दिली जात नाही. मग ती प्रायोरिटी देणं फार गरजेचं आहे आणि तो मला वाटतं की अजेंड्यावरचा पहिला विषय असायला पाहिजे. सरकार जेव्हा कुठलंही येईल त्यांनी अजेंड्यावरचा पहिला विषय काय घ्यायला पाहिजे, तर पहिल्यांदा शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, त्याला सोल्युशन्स काय आहे. मग तो शेतमालाचा बाजारभाव असेल, त्यांना द्यायचा पाणी पुरवठा असेल, त्यांना द्यायचा वीज पुरवठा असेल. हे शेतकऱ्याचा एक प्रश्न नाही. तुम्ही पहा की शेती करत असताना निसर्गावर तर आहेच आहे, पण निसर्गाव्यतिरिक्त माणसाच्या हातात ज्या ज्या गोष्टी त्या सुद्धा मिळत नाही. जसं आपण आता उजनी धरणाचा विषय घेतो की 100% भरले की लोकांना थोडंसं शांत वाटतं की आता ते तरी पाणी मिळेल, पण तेही पाणी मिळण्यामध्ये असंख्य अडचणी येतात. पाणी असतं, बऱ्याच वेळा असं होतं की नदीला पाणी दिसते परंतु वीज पुरवठा खंडित केलेला असतो. 2-2 तास वीज, 2 तासामध्ये पाईपलाईनमधून शेतामध्ये एक म्हणजे एक वाफा भरायचा म्हटलं तरी तेवढा वेळ लाईट राहत नाही. मग त्याची मानसिक अवस्था काय होत असेल. आपण पाहतो की पगारदार मंडळी जे आहेत आम्ही, तर आम्हाला समजा 1 तारखेचं पेमेंट 3 किंवा 4 तारखेला मिळतंय असं वाटलं तरी अस्वस्थ होतो, अगदी उलघाल होती जीवाची. तिथं तर बिचाराला उत्पन्न नसतं मिळायचं, त्या उत्पन्न काढण्यासाठी शाश्वत काहीच नाही. मग अशा मानसिकतेमध्ये तो काम करत असतो आणि चेहऱ्यावर बिचारायचं एवढं हास्य असतं. खरं तर ही मानसिकता ह्याच्याकडून शेतकऱ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, संस्कृती आणि संस्काराचं. तुम्ही पहा की ह्या सगळ्या अडचणीमध्ये आता येईल आपला रब्बीचा सीझन, ज्वारी लावली जाईल, अगदी आनंदाने तो शेतकरी तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्याकडे या, हुरडा खायला या आणि जवळपास एक अर्धा एकर त्या हुरड्यामध्ये घालवतो. म्हणजे त्या अर्धा एकरामध्ये समजा त्याचं पोतभर जरी धान्य झालं तर त्याला किमान 1000-1200 रुपये मिळणार असतात त्याच्यातून. त्या कडव्याचे त्याला किमान 1000-1200 रुपये मिळणार असतात, पण तो त्याचा विचार करत नाही. तो दातृत्वाच्या भूमिकेत असतो आणि त्याची ही दातृत्वाची भूमिका मात्र पुन्हा उद्योजकाला दिसत नाही, व्यापाऱ्याला दिसत नाही, पगारदारांना दिसत नाही किंवा सरकारला तर अजिबात दिसत नाही. तर ह्या सगळ्या मानसिकतेचा विचार केला तर अजेंडा एकच पाहिजे कुठल्याही सरकारचा, ती पहिल्यांदा प्रायोरिटी ती शेतकऱ्याला द्यायला हवी. ती जर झाली तर कोणतंही सरकार असो, कुठल्याही समाजाचा शेतकरी प्रश्नच येत नाही. कारण शेतकरी म्हटलं की तो शेतकरी, त्याला समाजाचा तो मराठा आहे किंवा नॉन मराठा आहे किंवा त्याचा विषय नाही. शेतकरी हा राबणाराच शेतकरी, त्याला काळ्या मातीत सर म्हणले तसं त्याला ती पूजा करायची, ती करणारच तो कितीही कष्टात असू दे. भले स्वतःला घाण ठेवेल आणि पण नांगरल्याशिवाय किंवा ते कुळप मारल्याशिवाय तो स्वस्त बसत नाही. पाऊस येणारच नाही म्हणून तो निवांत बसत नाही. म्हणजे त्याच्याकडून एक गोष्ट शिकावी की प्रयत्न किती करायचे असतात. प्रयत्न करण्याची त्याची जी मानसिकता आहे
ती खरं तर सरकारमध्ये जर आली आणि त्यांनी जर वारंवार असे प्रयत्न केले तर शेतकरी सुधारू शकतो. नाही, नक्कीच शेतकरी हा देशाचा गाभा आहे, शेती ही देशाचा गाभा आहे. पण आरक्षणाच्या विषयावर डॉक्टर साहेब आपण मगाशी चर्चा केली की नेमकं वैद्यकीय क्षेत्रातलं आरक्षण असो अथवा शिक्षणातलं आरक्षण असो, तर याबाबत नेमकी आरक्षणामुळं मराठा समाजाच्या मुलाची मानसिकता नेमकी खचती आहे सध्या मानसिकता तर तो खचती आहे. तो अभ्यास करतो पण त्याला योग्य त्या शाखेला प्रवेश मिळत नाही. त्याचं कारण असं की तुम्ही सगळ्यांनी आपण चर्चा केली की आपल्याला आरक्षण नसल्यामुळं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता समाजात बाकीचे लोक असं चर्चा करतात की ह्या जे सगळ्या शैक्षणिक संस्था आहेत हे तुमचेच लोक शिक्षण सम्राट झालेत, हां, तर मग त्यांनी का तुम्हाला सवलत देत नाहीत शैक्षणिक फीमध्ये? तर त्यांनी काय केलं आहे, आपला चेंडू त्यांनी शैक्षणिक शुल्क समिती स्थापन करून तिकडे ढकलून दिला त्यांनी तो आपला चेंडू. आणि त्याच्यामुळं आपल्याला शैक्षणिक ह्याच्यात सवलती मिळत नसल्यामुळं आपल्या समाजातली लोक इच्छा असूनसुद्धा, सरस्वतीचा आशीर्वाद असूनसुद्धा तो पुढे शिकला जात नाही आणि म्हणून तो मागं राहतो. तर त्याचं कारण असं की त्याच्याकडे आर्थिक क्षमता नसती. आता बघा, उदाहरण घ्यायचं झालं तर 4थीपासून 10वीपर्यंत शिष्यवृत्ती असते. मला जसं कळतं त्याप्रमाणे मला ऐकायला मिळतं आहे की 40 रुपये का 50 रुपये एवढी शिष्यवृत्ती आहे, ती अजूनसुद्धा तेवढीच आहे. आणि तेच या सरकारमध्ये जेव्हा ह्यांना पगारवाढ पाहिजे असती तेव्हा चर्चेविना तो पगारवाढ त्यांनी स्वतः घेतात. पण शैक्षणिकदृष्ट्या आपला समाज मागं पडत आहे ह्याचा त्यांनी जरासुद्धा विचार करत नाही आहेत. हे कुठं तर आता थांबलं पाहिजे आणि ह्याचाच उद्रेक आता सध्या आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणूनच 2-3 दिवसाखाली फडणवीसांनी मीडिया पुढं सुद्धा आपलं कौतुक केलं आहे की खरंच तुमचा जो हा मोर्चा आहे हा सायलेंट एकदम मोर्चा आहे, ह्याच्यात सुद्धा फडणवीस कौतुक केलं आहे. पण त्यांनी एवढं नुसतं कौतुक करून उपयोग नाही, काहीतरी ह्याच्यात विसंवाद न होता संवाद घडवून आणून हा प्रश्न कुठं तर मार्गी लावावा. नाही, नक्कीच सरकारची दखल घेईल, भविष्यात येईल. वकील साहेब, मला आपल्याला चर्चेत आणताना विचारायचं आहे की ॲट्रॉसिटी संदर्भात नागरिकांमध्ये भरपूर चर्चा होते. नेमकं आता तर एक ह्या मराठा समाजाच्या मुखमोर्चानिमित्त बाकीचे समाजसुद्धा काही पुढे येताना दिसत आहेत. तर नेमकं ॲट्रॉसिटीविषयी काय गैरसमज काय आहेत नेमके? खरं म्हटलं तर ॲट्रॉसिटीवर सध्या की ॲट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे, परंतु हा सेंट्रल ॲक्ट आहे आणि तो रद्द करायची अशी मागणीच नाही समाजाची, सगळ्यात मागणी मुळीच नाही. परंतु काय की गैरसमज स्पष्ट होतात की रद्द करायची, मग रद्द होणार नाही, प्रतिक्रिया येतात. परंतु तशी मागणीच नाही रद्द करावी. फार तर अमेंडमेंट करावी असं फार तर त्याचं एक प्रोव्हिजन प्रोव्हाइडेड असा प्रकार आहे. तर असं काही नाही की ॲट्रॉसिटी रद्द करावी. इवन ॲट्रॉसिटीसाठी एक म्हणजे बाहेरच्या समाजाचं सुद्धा म्हणणं असं आहे की ॲट्रॉसिटी रद्द करणं आमचं सुद्धा तसं नाही. परंतु काय की त्याच्यासोबत ते शिथिलता यावी. त्यामुळं काय होईल की शिथिलता आल्यामुळं सगळं समाज एकोपन राहील. नाहीतर काय होईल की त्याचा जर आत्ताच बरेच म्हणजे व्हॉट्सअपवर वगैरे फिरायला लागलेत की ॲट्रॉसिटी रद्द झाले पाहिजे, रद्द होणार नाही, मग कशी रद्द होतो, ही जी आहे हे कॉन्ट्रोवर्सी आहे. हे कॉन्ट्रोवर्सी वाढता कामा नये. तसं काय म्हणणं नाही, म्हणजे समाजाचं बी तळागाळातल्या लोकांचं असं म्हणणं नाही की झालं. काही लोकांना काही त्याचं जे आत्ता जे मोर्चा आहे तळागाळातल्या लोकांचा, जेणेकरून की खेड्यातल्या जास्त लोकांचा, शेतकरी वगैरे खालचे आहेत, हे मोर्चा आहे की त्यांना त्यांचं मागण्या काय आत्ताच्या सरकार पुढंच मागण्या मांडतात असं काही नाही आहे. तर मागण्या हा पूर्वीपासून आहेत, पूर्वीच्या सरकारपुढे मागण्या मांडलेल्या आहेत. परंतु हा एक छोटासा वेगळा काहीतरी मुद्दा समोर आणून ते वेगळ्या पद्धतीने ते चर्चेला जातो आहे. पण तसं काही नाही आहे ते. नाही, आरक्षणाचा विषय असो अथवा ॲट्रॉसिटीचा विषय असो, कोणताही विषय असो, समाजात आता सध्या बोललं जातं आहे. पण इतर समाजाचेही लोक मराठा समाजाच्या मुखमोर्चाकडं एक अपेक्षेने पाहत आहेत सध्या. आणि कुणाचीही अशी मागणी नाही की कुठल्याही समाजावर अन्याय व्हावा अथवा कुठलाही अत्याचार व्हावा. सगळ्यांना समान न्याय मिळावा आणि कुणाचाही कुठल्याही अधिकार हिरावून घेऊन नये अशी परिस्थिती आहे. तर नेमकं बाकीची इतर समाजाची भूमिकेकडे आपण कसं पाहतात? मराठा समाज आत्ताच पाटील साहेबांनी सांगितले की नेहमी दातृत्वाच्या भूमिकेमध्ये असतो. हा दाता आहे. महाराष्ट्रामध्ये हा मोठा भाऊ म्हणून काम करत असतो. जेव्हा मराठ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या फक्त एकट्या मराठ्यांसाठी नाही, तर ज्या कुठल्या ओपन समाजामध्ये जाती येतात त्या सगळ्यांना त्याचा कळत नकळत फायदा होत असतो. जसं आपण आत्ता सांगितलं की ॲट्रॉसिटीचा मुद्दा आपण त्यांच्याकडे विचारलेला होता की ॲट्रॉसिटीच्या एका विषयावर मराठा समाजातली ही मुलं एवढी उफाळून का येतात, किंवा ॲट्रॉसिटीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्या मुद्द्यावर
लाखो लोक मोर्चाला काय येत असतात की हा कायदाच रद्द झाला पाहिजे अशी ग्रामीण भागातल्या लोकांची मागणी आहे साहेब. त्यामध्ये कारणच असं आहे की त्या लोकांना त्याचं इतकं पोळलेलं आहे. वास्तविक पाहता आमच्यासारख्या लोकांना माहीत आहे किंवा त्याही लोकांचं म्हणणं आहे. आम्ही ग्रामीण भागामध्ये गेलोय, सभा घेतला, त्यावेळेला त्या लोकांचं म्हणणं आहे की साहेब काही करा, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. मी त्यांना समजावतो की कायदा रद्द करून काय होणार आहे. नाही नाही, अशा प्रकारे खोट्या केसेस आमच्यावर घातल्या जातात आणि खोट्या केसेस घातल्यामुळे आमच्यावर होतं. वास्तविक पाहता खऱ्या केसेस जर खऱ्या दलितावर कोणावर जर अन्याय होणार असेल तर त्या दलितांवर अन्याय झाला असेल, खऱ्या दलितांवर, आणि एखाद्या सवर्णाने केला असेल तर त्या दलिताला न्याय देण्यासाठी मराठा समाज पहिल्यांदा रस्त्यावर उतरतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि मग मराठा समाज त्या दलितांच्या मदतीला जात असतो. आपल्या गावामध्ये एखाद्यानं जर कोणी त्या दलितावर अन्याय केला असेल तर त्याला आपल्याच बाजूला तो रागावतो आणि त्या दलिताला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. एकीकडे असं की इतके दिवस अॅट्रॉसिटी हा कायदा जो हा दलितांची ढाल म्हणून दिलेला होता. पण दलितातल्या काही धूर्त पुढाऱ्यांनी, दलितातल्या काही अशा लोकांनी त्या ढालीच्या ऐवजी त्याची तलवार म्हणून उपयोग केला आणि त्या तलवारीनं सवर्णांचे, विशेषतः त्याचा सगळ्यात जास्त फटका मराठा समाजाला झाला. मराठा समाजातल्या अनेक लोकांवर खोट्या केसेस घालण्यात आल्या आणि त्या ठिकाणी तडजोड करण्यात आली आणि तडजोडीचं राजकारण त्या ठिकाणी करून वेगवेगळ्या प्रकारे त्याने एक प्रकारचा व्यवसाय करण्यात आला. म्हणजे दलितांच्या रक्षणासाठी असणारा जो कायदा होता त्या कायद्याला त्यांनी स्वतःच्या उपजीविकेचं साधन काही लोकांनी बनवलं आणि एका चांगल्या कायद्याला, म्हणजे दलिताला न्याय मिळवून देणारा कायदा, कुणीही त्याला हे करून असा कायदा होता, त्या कायद्याला कुठंतरी या पोटभरू लोकांमुळं एक विकृत स्वरूप आलं आणि म्हणून त्या कायद्याच्या विषयी नुसतं मराठा समाज नव्हे तर इतर सर्व समाजांच्या मनामध्ये चीड आहे. आणि फक्त एकाच ह्या मुद्द्यावर आज आपण जर पाहिलं असेल तर 21 तारखेला मराठा समाजाचा मोर्चा निघतोय. तर सोलापूर शहरामध्ये असणारे ते लिंगायत समाज असतील, त्यानंतर तुम्हाला मारवाडी समाज असेल, भावसार समाज असेल, जैन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हे सगळे ओपन समाज जेवढे आहेत त्या सगळ्या ओपन समाजाने आमच्याकडे येऊन खासगीत सांगितलं की साहेब याला तुम्ही लढू लागलेला आहात, त्याला आमचा मूक पाठिंबा आहे, आमचा पाठिंबा आहे. कारण का की ह्या कायद्याचा एवढा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की सगळे अशा प्रवृत्ती सगळ्या समाजात असतात. बरोबर. असं एका म्हणजे तो कायदा खरोखर कुठंतरी अन्याय झालेला असणार, त्याच्या अनुषंगाने तो काढलेला असणार, पण कायदा रद्द व्हावा ही सुद्धा भूमिका योग्य. मराठा समाजाची किंवा सकल मराठा समाजाची कायदा रद्द व्हावा अशी कुठंही मागणी नाही. आणि आम्ही उलट म्हणतो या ठिकाणी किंवा आमच्या मराठ्यातले काही मुलं आहेत अलीकडे ते म्हणतात की कायदा आणखीन कडक करायचा तर तुम्ही कडक करा, परंतु खोट्या केसेस आणि त्यामध्ये जे काही खोट्या केसेसचं प्रमाण करा. आणि जर समजा एखाद्या दलितावर मराठ्याने अन्याय केला तर या कायद्यापेक्षा कडक कायदा करा. पण जर समजा ती केस खोटी निघाली तर कायदा ज्यांनी खोटी केस घातलेली आहे गैरवापर होऊ नये त्याला दुप्पट शिक्षा व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. नाही, चांगली भूमिका आहे ही. कुठल्याही समाजावर अन्याय होणार कधी वाटणार नाही. आणि दलित हा समाज पिचलेला पूर्वीपासूनचा आहे, सगळ्यात त्याला सोबत घेऊन जाणं हा मराठा समाजाचं सुद्धा भूमिका आहे, सगळ्या समाजाची भूमिका आहे. हे सगळं करत असताना आपण आता मोर्चे निघतायत सगळे प्रचंड. आता 21 तारखेला सोलापुरात निघतोय, त्या पुढं महाराष्ट्रात आणखीन काही ठिकाणी निघेल. पण याची फलनिष्पत्ती नेमकी काय आपल्या सगळ्यांकडनं मी थोडक्यात माहिती घेऊ इच्छितो. आज आपण थोडक्यात सांगा की हिची फलनिष्पत्ती काय या मोर्चाची नेमकी. एक मुख्य मोर्चाची फलनिष्पत्ती जर आपण विचारत असाल तर याची फलनिष्पत्ती एवढीच आहे की मराठ्यांच्या मनामध्ये असणारा राग, आक्रोश हा शासनापर्यंत पोहोचवणे. मराठ्यांच्या मनामध्ये असणारा आक्रोश ज्या पुढाऱ्याने आजपर्यंत मराठा समाजाला गृहीत धरलेलं होतं त्या पुढाऱ्यांच्या कानापर्यंत नेणे. यापुढं मराठा समाजातल्या लहान सहान छोट्या छोट्या घटकाने ठरवलेलं आहे की यापुढं आम्हाला तुम्ही कुणीही गृहीत धरू नका. मीडियावर किंवा इतर ठिकाणी बोललं जात असे की फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून हा आक्रोश आहे. अशा प्रकारे मराठा समाजात कुठेही भावना नाही. आमच्या समाजाच्या किंवा सकल मराठा समाजाची मागणी एकच आहे. मराठा समाजात असणाऱ्या ज्या 4 मागण्या या ठिकाणी आम्ही मोर्चाद्वारे करत आहोत त्या 4ही मागण्या जर मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या, इथून 50 वर्ष फडणवीस साहेब राहिले तरी मराठा समाजाचा त्याला कुठेही आक्षेप असणार नाही. म्हणजेच सकल मराठा समाज हा कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात नाही. आणि याची फलनिष्पत्ती एवढीच आहे की आमची जे काय आहे ही दखल कुठंतरी घ्यावं शासनाने. मला वाटतं आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वर्षावर मिटिंग घेतली, त्यानंतर स्वतः सह्याद्री वाहिनीवर त्यांनी मुलाखत दिली आणि ह्या मोर्चाचं त्यांनी कौतुक केलं. मला वाटतं त्यांनी कुठंतर दखल घेतलेली आहे आणि ही दखल शासनापर्यंत घेण्यासाठी किंवा त्यांनी आपली दखल घ्यावी हाच याचा मूळ उद्देश आहे. आणि एक लोकशाही मार्गाने बाबासाहेबांनी जे आम्हाला घटनेचा अधिकार दिला त्या घटनेच्या अधिकारांनी की कुठल्याही प्रकारे कुठल्याही जनतेला त्रास न होता
आम्ही आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतोय. मला वाटतं लाखो लोक येत आहेत आणि शासन जागं होऊन त्या मोर्चाला किंवा त्याच्यावर टिप्पणी करायला लागले, बोलायला लागले, हीच आमची फलनिष्पत्ती. आपण जो आता मोर्चा काढतोय तो मोर्चा मुख मोर्चा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुणाचं विरोध करत नाही किंवा काही नाही. फक्त जे आपल्या समाजावरती हे झालेले काय अन्याय आहे, भावना जे आहेत त्या सगळ्या भावना पोहोचवण्याचं काम आम्ही मोर्चाच्या माध्यमातून करतो. आणि हा मोर्चा कसा असेल की सुरुवातीला आम्ही सुरुवातीला मुली उभं, त्याच्यानंतर महिला आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर्स आहेत, त्याच्यानंतर वकील आहेत, त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याच्यानंतर नेते आहेत. म्हणजे हे सगळं शेड्यूल करताना आणि मुखमोर्चा हा अतिशय शांतपणे जाणार आहे. आजपर्यंतचे महाराष्ट्राचे मोर्चे पाहिले ना तर एकदम शांततेप्रमाणे, सोलापूरचा पण असाच मोर्चा असणार आहे की टोटली शांत राहणार आहे. आणि जे काय आपलं निवेदन आहे ते निवेदन आमच्या 5 मुली कलेक्टरला देतील आणि तो राष्ट्रगीतानंतर संपून जाईल. हा असा मोर्चाचं आमचं नियोजन आहे. परंतु फडणवीस सरकारचं जे काय चाललंय ना की तुमचे कोणतरी या भेटायला, तुमचे कोणतरी या, कुठले मराठ्यांचे नेते पाठवा, हे पाठवा, हे करायची काही गरज नाही सर. कारण आम्ही ऑलरेडी आपण जो आता प्रश्न विचारला होता की तुमचे सगळे राज्यकर्ते असताना ते हे असे मोर्चे का निघाले, तर हे राज्यकर्त्यांना आम्ही आमच्या वैतागून गेलो. म्हणून आमच्या सर्वांची अपेक्षा आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण, कुणालाही नेता नसावं, काय नसावं, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आहेत. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जे काय आजपर्यंत मोर्चे निघाले, साहेब याच्यापूर्वीचे आपण बाहेरच्या राज्यातले पण मोर्चे बघितले, त्याच्यामध्ये पण एवढ्या शांततेने कधी मोर्चे निघाले किंवा एवढा लाखोचा समुदाय. मला वाटतं हार्दिक पटेलने तो गुजरातला मोर्चा काढला, 4 लाखाचा समुदाय होता. परंतु आज आमचे 11-11, 12-12, 13-13, 15-15 लाखाची मोर्चे अतिशय शांततेनं एकदम. म्हणजे आमच्या लोकांनाही कळून टाकलं की ह्या गव्हर्नमेंटला आम्ही अतिशय शांतपणे सांगतोय की थोडंसं आमच्याकडे बघा. कारण आमचा समाज एवढा पिचला गेलेला आहे, आमचा युवक एवढा फ्रस्ट्रेटेड आहे की त्याला पर्याय नाही आहे सगळं करण्याशिवाय. त्याच्यामुळे आमचं गव्हर्नमेंटला आपल्या माध्यमातून सांगणं आहे की आमच्या जे मागण्या आहेत त्या आम्ही लिखित देतोय. त्या लिखित मागण्यावरती आपण ते ज्याच्या जिल्ह्यातून प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्याकडे आमच्या मोर्चाच्या मागण्या गेलेल्या आहेत, त्या मागण्यावरती आपण सकल चर्चा करावी आणि त्याचा तो निर्णय द्यावा, तो आम्हाला मान्य असेल. फडणवीस सरकारने याविषयी लवकरात लवकर तोडगा काढावा, नाही तर आता जे शांततेने मोर्चे चालले आहेत त्याचा उद्रेक कुठं होऊ नये याची दक्षता घ्यावी सरकारने. आणि चर्चा घडवून आणायची असेल तर मोर्चामध्ये जे जास्त प्रमाणात माता भगिनी ज्या सामील झालेत त्या अशा ज्यांना गरज आहे सगळ्या जे त्या महिलांना तुम्ही चर्चेला बोलवा. आणि तुम्हाला चर्चाच जर घडवायची असेल तर मंत्रिमंडळाची तुम्ही जशी बैठक मुंबईला घेता, औरंगाबादला घेता, पुण्याला घेता, तसं फडणवीस सरकारने शिवाजी महाराजांनी जसं शिवराज्य स्थापन केलं रायगडावरती, रायगडावर बसून ही चर्चा करावी आणि याविषयीचा तोडगा लवकरात लवकर काढावा. घोषणा किंवा जे आपण आतापर्यंत मोर्चे बघत आलो, घोषणाबाजी करणं किंवा कुठले स्लोगन देणं, परंतु या मूक मोर्चानं सुद्धा मला वाटतं काल परवाच्या मुख्यमंत्री स्टेटमेंटने की मूक मोर्चा असून सुद्धा त्याची दखल घेतली गेली असं त्यांच्या वाक्यावरून जाणवतं. परंतु काय आहे की हे सर्वसाधारण जे सर्व जिल्ह्यातून ज्या मागण्या आहेत की प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, आता हे तर साधारण 12, 13 का 15 पण जाते काय सांगता येत नाही, या सगळ्याच्या मागण्या एकच आहेत की केवळ हे सरकार आहे म्हणून मागण्या नाहीत. त्याने गैरसमज होणे की बाबा केवळ हे सरकार आहे म्हणून मागत असं नाही, तर पूर्वीपासून मागण्या आहेत त्या. पण ह्या मागण्या जर ह्याने मान्य केल्या तर कमीत कमी जे दुर्बल घटक आहेत म्हणायचं आपण किंवा शेतकरी आहेत की यांच्या मुलांना जरी सगळं आरक्षण वगैरे सगळं मिळालं तर इथून पिढी त्यांची सुधारेल. आत्तापर्यंत पिढ्या त्यांच्या सुधारेल नाही किंवा समोर आलेल्या नाहीत. तर ह्या मागण्या सर्व मान्य झाल्या तर पुढची पिढी नक्कीच सुधारण्यात मदत होईल त्यांची. पाटील साहेब, ह्याचं फलित काय असेल असं प्रश्न जे तुम्ही म्हणाला, मला वाटतं की ह्याच्यावर आता चर्चा व्हायला लागल्या. जो मीडिया या प्रश्नांकडे कधी फारसं पाहत नव्हता त्याच्यावर चर्चा घडायला लागल्या. सोशल मीडिया खरं तर फारसं त्याला महत्त्व देऊ नये अशा मताचा मी आहे, कारण त्याच्यात उलटसुलट दोन्ही गोष्टी असतात. परंतु सोशल मीडिया आता दुसरा विषयच नाही आहे. सोशल मीडियावर सगळीकडे एकच चर्चा आहे की मूक मोर्चा होत आहे.
आता ह्या एवढ्या जर चर्चा होत असतील तर मला नाही वाटत की कुठलं सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, मंत्रिमंडळ असेल की त्यांच्या लक्षात आलं नाही की याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला होता त्याचा थोडासा मी हे घेतो इथं की नेता कुणी नाही आहे, चर्चा कोणाशी करायची वगैरे वगैरे काही स्टेटमेंट आलेले. अगदी स्पष्टपणे सगळ्या मोर्चातून असं सांगितलं जातं की हे निवेदन हेच आमचे नेते आहेत, त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट पद्धतीने आम्ही आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यातल्या तुम्हाला ज्या शक्य आहेत त्या सांगा, ज्या शक्य नाही त्याच्या अडचणी सांगा, असं डिक्लेअर करा, आम्ही त्याच्यावर आमच्या रिॲक्शन देऊ. कुठल्याही नेत्यात गुंतवून, कुठल्याही चर्चेत गुंतवून कुठली तरी समिती बसवायची, मग अहवाल मागवायचा आणि त्याच्यामध्ये वेळ काढूपाना करायचा, ह्या गोष्टी आता कुणालाच मान्य नाहीत, समाजाला अजिबात मान्य नाहीत. कारण तळागाळातून आज ह्या मोर्चाच्या निमित्ताने जिल्हाभर फिरण्याचा योग आला. लोकांच्या भावनाच अशा आहेत की आता चर्चा नको, किती दिवस करायच्या. जसं की कोपर्डी प्रकरणात सुद्धा आमची मागणी अशीच आहे की फास्ट ट्रॅकमध्ये घ्या, त्याचे जे काही तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन्स करायचे ते सगळे करा, पण ते फास्ट करा आणि 6 महिन्याच्यात तो निकाल द्या. मी मगाशी उल्लेख केला होता की शिवाजी महाराजांचा आम्ही वारसा सांगतो, शिवाजी महाराजांचं नाव घेतो, प्रत्येक इलेक्शनमध्ये असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये असतं. तर मग शिवाजी महाराजांनी जर रांजाच्या पाटलाला जाग्यावर शिक्षा केली होती की एका मुलीवर त्यांनी अत्याचार केला म्हणून, त्याच पद्धतीने निर्णय हा ठीक आहे, आता लोकशाही आहे, ते कायद्याच्या स्वरूपात होईल, पण त्याच पद्धतीने तो निर्णय फास्ट व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट जी शिवाजी महाराजांच्याच राज्यातली आहे की शिवाजी महाराजांनी महत्त्व कशाला दिलं तर शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लावायचा नाही, अशा क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स होत्या. हे कुणी म्हणजे गवताची काडी म्हणजे त्याचं सगळं आलं, गवताची काडी खरं तर तशी अनुपयोगी, पण तिला पण नाही धक्का लावायचा, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी होत्या. त्याच पद्धतीने शेतकऱ्याला अगदी आजची जी त्याच्या गवताच्या काडी इतकी किंमत करून ठेवली त्याला शिवाजी महाराजांसारखं संरक्षण द्यावं, म्हणजे ही जी खतखत आहे ती थांबेल. आणि विषय राहतो की आउटपुट काय निघेल, हे तुम्ही म्हणालात की नक्की निघेल. कारण जेव्हा मूक पद्धतीने हा मोर्चा होत आहे, शिस्तीने होतो, याच्यामध्ये सरकारचं नुकसान नाही, समाजाचं नुकसान नाही, इतर समाजाला कुठला त्रास नाही आहे, किंवा अगदी आमचे कार्यकर्ते तिथं ह्याच्या मोर्चामधले स्वच्छतासुद्धा करतात की पाण्याची बॉटल पडली असेल, इतर काही गोष्टी चुकून टाकल्या असतील कुणी, आम्ही टाकू नका म्हणून असे इन्स्ट्रक्शन्स आहेत, पण चुकून पडलं असेल तर ते सुद्धा स्वच्छ करण्याचं काम करतोय. म्हणजे एक राष्ट्रीय काम आम्ही ह्या माध्यमातून करतोय की असा आम्हाला कुठलाही त्रास द्यायचा नाही की उद्या आमचा मोर्चा निघाला आणि महापालिकेला एक 5-50 हजार रुपये खर्च करावे लागले, तसा काही प्रकार होणार नाही. इव्हन लोकांची वाहनाची कुठली अडचण होऊ नये वाहतुकीची म्हणून आम्ही आधीच पोलीस आयुक्ताला सगळे दिलेला आहे आमचा प्रोग्राम, आमचं पार्किंग कुठं असेल, आमचा मोर्चा कसा निघेल, किती शिस्तीत असेल, त्याचं टायमिंग काय असेल, या सगळ्या गोष्टी इतक्या पाळलेल्या आहेत की जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा सर्वसामान्य माणसाला त्रास होऊ नये. त्यामुळं इतक्या शिस्तीने आणि इतक्या प्रांजळपणे जर मागत असेल तर त्याचं फलित 100% पॉझिटिव्ह असायला पाहिजे. इतके सकारात्मक आम्ही आहोत. पण डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला तसा की जेव्हा माणूस इतका सकारात्मक राहतो, इतकं मौन बाळगतो, तेव्हा जर ते नाकारलं गेलं चुकीच्या पद्धतीने तर त्याचा उद्रेक मात्र खूप मोठा, म्हणजे रिबाउन्स जसं होतं तसं खूप मोठा उद्रेक होऊ शकतो. तर ह्याची दखल नक्कीच सरकार घेईल, विरोधी पक्ष घेतील. मला एक आणखी गोष्ट नमूद करायची की फडणवीस साहेबांना किंवा मुख्यमंत्री साहेबांना असं वाटतं की चर्चा कोणाशी करायची. खरं तर मंत्रिमंडळ हे त्याच्याचसाठी आहे. मग त्यांनी विरोधी पक्ष नेते असतील, मंत्रिमंडळ असेल, मी म्हणतो सगळे आमदार खासदार किंवा त्यांचे विधानसभेचे जे आमदार असतील, विधान परिषदेचे जे असतील, त्यांनी सगळ्यांनी एकत्रित बसावं की हा प्रश्न आलेला आहे, ह्याचं सोल्युशन काय असेल. मग त्यांनी त्यांच्यातल्या लोकांची व्ह्यूज घ्यावे. अधिवेशन सुद्धा एखादं अधिवेशन एक दिवसात त्याला काही फार मोठी गरज नाही, कारण ह्याला पार्श्वभूमी खूप मोठी आहे. हा आजचा विषय नाही आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ग्रामीण भागातून जेवढे काही लोकप्रतिनिधी जातात त्या सगळ्यांना याची जाण आहे. फक्त तिथं बोलण्याचं जे काही त्यांना स्वातंत्र्य पाहिजे ते कदाचित मिळत नसावं, पण ते स्वातंत्र्य देऊन जर मुख्यमंत्र्यांनी लीड घेतला आणि सगळं सर्वसमावेशक एक चर्चा घडवली, एकच दिवसाची डॉक्टर साहेब म्हणतात त्याला वेळ काढूपणा नको, आणि त्याच्यात हे विषय मांडले की मागण्या 4च आहेत, त्यातल्या त्यांना अवाजवी वाटत असतील तर त्या त्यांनी डिक्लेअर कराव्या, जाहीर कराव्यात. कोणा नेत्याला सांगायची गरज नाही. आम्ही जसं निवेदन देतोय तसं तुम्ही निवेदन द्यावं की ह्या मागण्या रास्त वाटत नाहीत, ह्याच्यावर तुमचं काय, आम्ही त्या काही हे करून देऊ, त्याच्यावर आमचे एक्सप्लेनेशन्स देऊ, पण तशा पद्धतीने त्याच्यावर निर्णय व्हावा. आणि तो सकारात्मक निर्णय झाला तर मला वाटतं ही खतखत सगळी थांबेल आणि मूक मोर्चाचं जे काही फलित आम्हाला अपेक्षित आहे ती मिळतील. नाही, नक्कीच मूक मोर्चाचं फलित निघेल. पण मला या विषयाकडून थोडं हटके विषयाकडे आपल्याला न्यायचं आहे. सरकार जे काही द्यायचं ते देईल, सरकार मान्य करेल अमान्य करेल, ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी. पण आज महाराष्ट्रातनं 3-4 कोटीचा समाज असेल, प्रत्येक जिल्ह्यातनं 10-15-20 लाखाचा समाज एकत्र येतोय.
तर आपल्या पातळीवर अशा पद्धतीने काही यांचे डाटा बँक तयार होते अथवा समाजातल्या आहेऱ्या वर्गाकडून नाहेरे वर्गाला काही मदत करण्याची भूमिका आहे, असे सुद्धा काही चर्चा विषय चाललेले आहेत. तर यावर कितपत सध्या काम होऊ शकतं आणि भविष्यात असं काही होऊ शकतं का? नक्कीच. म्हणजे हा काही प्रश्न असा नाही की 21 तारीख झाली आणि विषय संपला. आता ज्या पद्धतीने 100% सरकारवर किंवा परावलंबी राहण्याचा उपयोग नाही हे समाजालाही कळलेलं आहे, परंतु ज्या गोष्टी त्यांच्याकडून पाहिजे ते त्यांच्याकडूनच घ्यायच्या. पण आम्हाला ज्या शक्य आहेत त्या करण्याच्या भूमिका मात्र आता पुढे येत आहेत, कारण समाज एकत्र आला आहे आणि प्रत्येकाच्या चर्चेतून वेगवेगळ्या गोष्टी पुढे येतात. मग याच्यामध्ये मुलांना मार्गदर्शन असेल, उद्योजकांना मार्गदर्शन असेल, शेतीविषयक आपल्याला काही करता येईल का, मग शेती व्यवसायामध्ये असणारे उद्योजक असतील, मग त्यांना खत पुरवठा होतो, बियाणे पुरवठा होतो, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा डुप्लिकेशन येतं, त्यात तो मारला जातो, किंवा पाण्याचं नियोजन जमत नाही, तर ते सगळं सांगण्याचं, त्यातली जी काही अभ्यासू मंडळी आहेत किंवा पारंगत लोक आहेत त्यांना त्या कामी लावून थोडंसं समाजाला सुद्धा आपण अपडेट करत गेलो तर काही प्रश्न जे आहेत यातले ते आपल्या लेव्हलला आपण सोडू शकतो आणि ती भूमिका या पुढच्या काळामध्ये नक्की लोकसभा या सरकारचं एक मूळ भूमिका सरकार आल्यापासून की लोकसहभागाकडे याचा फार मोठा कल आहे. कोणती योजना असेल तर लोकसहभाग याच्यात ते घेतात. तर असा म्हणजे आपल्या समाजातून आपण काही अशी जे दातृत्व लोक आहेत त्यांची पण काही मदत झाली पाहिजे समाजाला. सरकार तर त्याच्या मागण्यासंदर्भात विचार करेलच, पण अशा काही शेतकऱ्यांसाठी आपण बोललो की शेतकरी आत्महत्या 80% शेतकऱ्याची आत्महत्या समाज, तर काही लोकांनी मदत केली पाहिजे तिथं, अशी भूमिका पण पाहिजे नेमकी शेतकरी समाजाची. आपण अतिशय छान प्रश्न विचारलेला आहे की लोकसहभागातून काय करता येईल का. आपण जेव्हा त्याचा विचार करतो की शेतकरी हा, मी मगाशीही त्याचं वाक्य वापरलं की शेतकरी हा ह्या जगातला सर्वात सोशिक, सर्वात स्वाभिमानी आणि कधीही कोणाकडे हात न पसरणारा असा हा घटक आहे. या शेतकऱ्याला जर आपण लोकसहभागातून म्हणा किंवा ह्याच्यातून काही मदतच जर करायची झाली तर त्याला भरपूर पाणी, पुरेशी वीज आणि बाजारभाव हे 3 गोष्टी जर शासनाला लोकसहभागातून देता आल्या किंवा कुठल्याही मार्गातून जर देता आल्या तर सरकार खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्यांचं कल्याण होईल. शेतकरी म्हणजे नुसता शेतकरी हा प्रश्न या ठिकाणी साहेब नाही आहे, तर शेतकरी म्हणजे की शेतकऱ्यानंतर मुलं आली. तुम्हाला मगाशी जाता प्रश्न त्या ठिकाणी एक राहिला की लोकसहभागातून आपण काय करू शकतो. जी काही मुलं आपण शिक्षणासाठी आहेत, आता साधं आज एक विद्यार्थिनी, आज महिलांची बैठक चाललेली होती सकल मराठाची, आणि एक मुलगी अगदी पोटतिडकीनं त्या ठिकाणी बोलत होती की मी इंजिनिअरिंग कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं, 1,15,000 रुपये त्या ठिकाणी भरती फी, आणि त्याच वेळेला माझी दुसरी मैत्रीण जी की दलित समाजाची आहे तिचे आई आणि वडील दोन्हीही प्राध्यापक आहेत आणि ती मात्र फक्त 750 रुपये भरते. ती मुलगी म्हणत होती की माझ्या वडिलांनी पैसे आणायचे कुठून, 1 वर्षाचे पैसे आणेल, 2 वर्षाचे आणेल, भले कर्ज काढेल, आज बँकासुद्धा त्यांना कर्ज द्यायला, कारण शेतकऱ्याची अवस्था अशी असल्यामुळे त्यांना कर्ज बँकाही देत नाही आहेत. मग ही दरी का. तर लोकसहभागातून आपण अशा प्रकारच्या मुलांना शासनाने जर आपण या ठिकाणी ह्याला मदत केली तर जर सर्वच विद्यार्थ्यांची फी कुठल्याही विद्यार्थ्याला, मग तो मराठ्याचाच असं नव्हे, ओपन समाजाचा असेल किंवा दलिताचा असेल, विद्यार्थ्यांमध्ये समान कायदा जर एक आणला की सर्व विद्यार्थ्यांची फी शासनाने जर भरली, नोकरीचं उद्या आरक्षण मिळेल न मिळेल पण शिक्षणासाठी तर कमीत कमी जर त्यांना तो पैसा त्याचा सगळा खर्च जर शासनाने जर उचलला तर, कारण आज गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला जॉब असे कमीच आहेत. आपल्याला माहिती आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्वतःच्या मेरिटवर, कारण ही मराठ्याची असणारी जी मुलं आहेत बुद्धीनं प्रकार आहेत, फक्त त्यांना प्रॉपर चॅनलने त्यांना गायडन्स मिळत नाही. लोकसहभागातून आम्ही त्यांना गायडन्स देण्याचं काम करू. लोकसहभागातून 21, मी तुम्हाला सांगितलं की 21 सप्टेंबर इट इज नॉट अ डेडलाईन, इट इज द बिगिनिंग. आणि आम्ही त्या दिवसापासून सुरुवात करणार आहोत की मराठा समाजात त्याचप्रमाणे रंजलेले, गाजलेले, पिसलेले जे इतर समाजातले सुद्धा मुलं आहेत ज्यांना कुठल्याही शासनाची मदत मिळत नाही, अशांसाठी लोकसहभागातून आम्ही एक चळवळ पुढे चालू करत आहे. आणि या मुलांसाठी म्हणून, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी म्हणून एक चळवळ चालू करून जेणेकरून त्या मुलांना आपण कुठंतरी आपल्या पायावर उभं राहू असा एक आत्मविश्वास निर्माण करून देण्याची जबाबदारी आम्ही त्यामार्फत उचलणार आहोत. दत्ताभाऊ, आपण समन्वय समितीत काम करताय. 21 सप्टेंबरचा मोर्चा मोठा असणार आहे. नेमकी मोर्चाचे नियोजन कसं असेल, पार्किंगचं नियोजन कसं, लोकांनी जमायचं कसं, किती वाजता सुरुवात, याबाबत आपण काही सोलापूरकरांना माहिती द्यावी. आपला मोर्चा 21 तारखेला सकाळी 11 वाजता संभाजी महाराजांच्या चौकापासून स्टार्ट होईल. आत्ता आम्ही गेले 15-20 दिवस झालं पूर्ण जिल्हाभर फिरतो. तरी जिल्हाभर फिरल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं की 4 व्हीलर गाड्यांचे आणि 2 व्हीलर गाड्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक सोलापूरला येतात. मग ते लोक आल्यानंतर इथल्या सोलापूरच्या बाकीच्या जनतेला सुद्धा त्रास होऊ नये
म्हणून आम्ही काय केलेलं आहे की पुणे हवेवरून जे लोक येणार आहेत, सर्वसाधारण आता पुण्याच्या हवेवरून येणारे लोक असणार आहेत ते बार्शीचे असणार आहेत, करमाळचे असणार आहेत, माडाचे असणार आहेत. ह्या लोकांसाठी आम्ही काय करतोय की बाळाचे तिथं एक फार्म आहे, तो फार्मामध्ये आपण 35 एकर जागा ठेवली. 35 एकर जागा ते पूर्णपणे लेवल वगैरे करून आम्ही तिथं पार्किंगची सोय करतोय. आणि आमच्याकडे तो जो लेआउट तयार झाला, आमच्यापैकी जे 10-15 लोकांची टीम आहे, इंजिनियर आहे, त्याच्यामध्ये आर्किटेक्चर आहेत, यांनी एक आमचं लेआउट तयार केलेलं आहे. आणि तो लेआउट आम्ही प्रत्येक तालुक्याला पाठवतोय की प्रत्येक तालुक्याची काय सोय केलेली आहे. महिला असतील, महिलांची सेपरेट सोय केलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही काय करतोय की तिथले मड्डे वस्तीला एक फार्म आहे, तिथं गाड्या लावण्याची सोय करतोय. त्याच्यानंतर ज्या महिलांच्या ज्या सुरुवातीच्या गाड्या येणार आहेत त्या महिलांच्या गाड्या सरळ संभाजी महाराजांच्या चौकामध्ये सोडून तिथून मार्केट यार्डच्या आतमध्ये जो तो गाईचा गोट्याचा वगैरे तो मोठा स्पेस आहे तो सुद्धा आम्ही वापरतोय की जेणेकरून रिटर्न गेल्यानंतर ट्रॅफिक पॅक होऊ नये आणि ते सर्व वाहनं जाऊन तिथं त्या वाहनतळावर लागावं. ते एक आम्ही मोठ्या प्रमाणाचं वाहनतळ केलेलं आहे. त्याच्यानंतर 2 व्हीलरसाठी ब्रिजच्या बाजूलाच म्हणजे आपण तुळजापूरला जाताना डाव्या साईडला तिथं एक पार्किंग आहे. त्या पार्किंगसाठी आम्ही काय करतो की तिथं 2 व्हीलरचं पार्किंग आहे. सर्वसाधारण आमच्या आजच्यापर्यंतच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे कमीत कमी 20-25 हजार 2 व्हीलर येते. त्या 2 व्हीलरची सोय आम्ही त्या पार्किंगला आणि अवंतीनगरमध्ये एक ग्राउंड आहे तिथं करतो. त्याच्यानंतर या साईडनी मंगळवेढा साईडनी जे काय गाड्या येणार आहेत त्याच्यासाठी मंगळवेढ्याकडून येणाऱ्या गाड्या सांगोल्याच्या असतील, मोहोळच्या काही अर्धा भाग मोहोळचा असेल आणि मंगळवार. याच्यासाठी आपण काय करतो की लक्ष्मी विष्णू चे मोठं पटांगण आहे. तो पटांगण जवळजवळ मला वाटतं 20-25 एकरात आहे. ते JCB वगैरे लावून आम्ही तो पूर्णपणे स्वच्छ केलेला आहे. तिथं आमचे 2 स्वयंसेवक असतील, प्रत्येक पार्किंगला आमचे 2 स्वयंसेवक असतील. सर्वसाधारण या मोर्चासाठी आम्ही 2000 लोकांची टीम तयार केली. त्यांना प्रत्येकाला एक टी-शर्ट देऊन मावळा म्हणून आम्ही त्याच्यासाठी उभा करणार आहे. आणि प्रत्येकाला एखादा फिक्स पॉईंट दिला असेल तर फिक्स पॉईंट प्रमाणे ते त्या पार्किंगला थांबतील. तिथे येऊन त्या तालुक्याच्या गाड्या लावून त्या गाड्या तिथून जाण्यापर्यंत तो माळा तिथंच थांबणार आहे, तिथून बिलकुल हलणार नाही. अशी व्यवस्थित अगदी पार्किंग ची सोय केलेली आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी आपलं तुमचं जुनी मिल चाळ आहे. जुनी मिल चाळेमध्ये सर्वसाधारण तिकडच्या येणारे जे वाहन आहे ते जुनी मिल चाळेमध्ये आपण तिथं जुनी मिल चाळ कंपाऊंडच्या आतमध्ये तिथं ते वाहनं लावून तिथून 9 पोलीस चौकी आहे समोर, तिथपर्यंत चालत जावं, तिथून ते मोर्चामध्ये सामील व्हावं. अशी सर्वसाधारण जेवढे येणार आहेत लोक त्या सर्वांचं कॅल्क्युलेशन करून सोलापूर शहराच्या आजूबाजूचे जवळजवळ 9 ते 10 स्पॉट आम्ही व्हेरिफिकेशन करून त्याचा एक लेआउट आणि त्या लेआउटच्या बाजूला जे एक आचारसंहिता ठरवलेली आहे की बाबा तुम्ही आल्यानंतर काय करायचं आहे. सर्वसामान्य लोक आल्यानंतर कुठल्या गोष्टीत येणार नाही, काय करणार आहे ते सगळं आपण त्या आचारसंहितेतून लेआउट आपण उद्याच्याला आज मला वाटतं सर्व तालुक्याला आम्ही 200 पाठवून दिले. शहरात येणाऱ्या सगळ्या मार्गावर हैदराबाद करून येणाऱ्या लोकांसाठी, अक्कलकोट करून येणाऱ्या लोकांसाठी ते यांचा मठ आहे, हिंचगिरी मठ आहे तिथं. त्याच्या आतमध्ये मोठं ग्राउंड आहे. तिथं त्या पाणी टाकीपासलं एक ग्राउंड घेतले. ह्या सगळ्यांना आम्ही ऑफिशियल पत्र दिलेले आणि तिथं ती सोय करून तिथून लोकांनी चालू करावा असा विषय. आणि दुसरा हा झाला पार्किंगचा विषय. दुसरा विषय आहे की आपला मोर्चा आहे. आपला मोर्चा सर्वसाधारण 11, 11:30, 12 वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पूजा करून तिथून तो मार्गस्थ होईल. आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही काय करतोय की संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाल्यानंतर ज्या काय लेडीज येतील, कारण आपल्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला महिला आणि युवती आहेत, त्या युवती मार्गस्थ होतील म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांकडे मार्गस्थ होतील. आणि जे काही पुरुष मंडळी येईल ते पुरुष मंडळी आपण पाठीमागे ठेवलेले, त्याच्यामुळं ते पुरुष मंडळींना तिथं चौकामध्ये गर्दी होऊ नये म्हणून ती पुरुष मंडळी आपण अवंतीनगरमध्ये शिरताना आतमध्ये एक VIP रोड आहे, त्या रोडपर्यंत पूर्ण पुरुष उभा करणार. मग तिथं जवळजवळ 1-2 किलोमीटरचा रस्ता प्रचंड मोठा आहे. 2 किलोमीटर आहे. तो पूर्ण लोक त्या साईडला उभा करून मोर्चा असं मार्गस्थ करत आपण संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत तिथून पुढं डफरिंग चौकापर्यंत तो सरळ मेन रस्ता, भागवत थिएटर आलं त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शाळा, असंच सरळ जाऊन तो डफरिंग चौकात जाईल. डफरिंग चौकातून लेफ्ट मारून होम मैदानाकडे हा मोर्चा येऊन तिथं थांबला. मोर्चा तिथं थांबल्यानंतर तिथं सर्व महिलांसाठी बाकीचे पण आम्ही टॉयलेटची वगैरे सगळी सोय केलेली, 400 टॉयलेट्स तिथं करतोय. आणि तिथं उभारून फक्त सर्व मोर्चेकरी तिथं थांबतील. त्याच्या पाठीमागं महिला एकदा सर्व ग्राउंडवर आल्यानंतर सर्वात पाठीमागं पुरुष मंडळी राहतील. ती पुरुष मंडळी जिथंपर्यंत येतील, आता मोर्चाच्या लोकांचा अंदाज येत नाही, कोण म्हणतं 11 लाख येईल, 15 लाख येईल, 12 लाख येईल, 10 लाख येईल, ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून त्याप्रमाणे प्रत्येक मोर्चाच्या ठिकाणी प्रत्येक 200 मीटरला
आपण एक स्पीकर लावतोय, प्रत्येक 200 मीटरला स्पीकर लावणार आहे, तिथं छोटंसं स्टेज मारणार आहे, तिथं पाण्याचे पाऊच देतोय. काही समाजातील काही मोठ्या व्यक्तींनी थोडंसं बिस्किटचं पॅकेट्स वगैरे, लहान मुलं असतील त्यांना काही त्रास होऊ नये, ह्या सगळ्या आम्ही व्यवस्थित करून हा मोर्चा अतिशय व्यवस्थित आणि शांतपणे करण्याचा एक प्रयत्न करतो. नाही, आपण इतक्या चांगल्या पद्धतीने चर्चा घडून आणली. मी शेवटच्या समारोपाकडे जाताना आपल्याला विनंती करतो की मोर्चात सहभागी होण्यासाठी आपण काय आवाहन कराल, शांततेसाठी काय आवाहन कराल, आपण थोडक्यात 1 मिनिटात आवाहन करू शकतो. आजच्या या चर्चेच्या निमित्ताने मी प्रथमतः वृत्तदर्पण चॅनलचे प्रशांतजींचे आभार मानेन की समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आम्हाला एक उपयुक्त साधन निर्माण करून दिलं. 21 तारखेचा मोर्चा हा मूक मोर्चा आहे, शांततेचा मोर्चा आहे. मराठा समाजाने आजपर्यंत जी वडीलधाऱ्याची भूमिका पार पाडलेली आहे तीच आपल्याला ह्याच्यातून प्रदर्शित करायची आहे. त्यामुळे प्रत्येकाने येताना आम्ही ज्या पद्धतीने सगळ्या समन्वय समितीने सूचना केलेल्या आहेत, स्वतःची पाण्याची बाटली असेल, स्वतःच्यासाठी खाण्याची काही व्यवस्था असेल ती सोबत असावी, ते घेऊन आपण ठरलेल्या रूटने जायचं आहे. कुठल्याही पद्धतीने समाजाला किंवा पोलीस प्रशासनाला त्रास होईल किंवा इतरांना अडचण होईल अशा पद्धतीचं वर्तन आपण कुणीच करणार नाही आहे. आजपर्यंतचा अनुभव घेऊन त्याहीपेक्षा आणखी चांगला आपला सोलापूरचा मोर्चा इतरांसाठी आदर्श व्हावा अशा पद्धतीची वागणूक सगळ्यांनी त्यामध्ये ठेवावी. कुठलाही हल्लागुल्ला असणार नाही, कुठल्याही पद्धतीच्या घोषणा असणार नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण साधारणतः 11 वाजल्यापासून ते साधारणतः 4 वाजेपर्यंत मोर्चा संपेपर्यंत सगळ्यांनी शांततेत राहायचं आहे आणि जातानासुद्धा प्रत्येकाने व्यवस्थित आपापल्या घरापर्यंत जायचं आहे. मोटरसायकलवर येणाऱ्या आमच्या युवकांसाठी खास करून की कुठल्याही पद्धतीचं रेसिंग किंवा कुठल्याही पद्धतीची स्पर्धा गाडी चालवताना नसावी. आपण शांततेच्या माध्यमातूनच घरापर्यंत जाणार आहोत आणि हा अशा पद्धतीचा पार पडलेला मोर्चा आपल्याला काही सकारात्मक रिझल्ट देऊन जाणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की 21 तारखेला आपण आपल्या कुटुंबियांसोबत सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना हॉस्पिटलायझेशन नाही आहे अशा प्रत्येक व्यक्तीने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि मूक पद्धतीने आपल्या मागण्या सरकारपुढं मांडाव्यात अशी विनंती करतो. धन्यवाद. वकील साहेब, आव्हान काय करायला? आव्हान की सगळ्या समाजाच्या सर्व स्तराचे प्रत्येक क्षेत्रातले लोक मोर्चामध्ये मूक मोर्चामध्ये सामील होत आहेत. तसं आमच्या जिल्ह्यातील पूर्ण वकीलवर्ग आम्ही युनिफॉर्मसह हजर होतो आहे आणि तसेच जी काही आचारसंहिता ठरते किंवा ठरले ते आचारसंहितेचं पुरेपूर आम्ही तर पालन करणारच आहोत, त्याबरोबर इतरांनी पालन केलं जेणेकरून की दुसऱ्या कुठल्याही खरं पाहिलं तर समाजातला प्रत्येक बरेचसे सरांनी वगैरे सांगितलं की बरेचसे घटक आमच्यासोबत येत आहेत, त्यामुळे कोणाला त्रास होण्याचे काय व्हायलाच नाही पाहिजे, त्रास होणारच नाही. आणि त्यामुळं की सर्वांनी आचारसंहिता पालन करून अगदी शांततेत मूकच मोर्चा आहे तर इवन शेजाऱ्याला बोलायसुद्धा नाही आचारसंहिता ठरते आणि ठरलेली आहे. त्यामुळे हा मोर्चा इतर ठिकाणी जे मोर्चा झाले आहेत त्या पद्धतीने अगदी शांततेत शेवटपर्यंत पहिला शेवटचा माणूस घरी जाईपर्यंत त्या मोर्चाचं आम्ही पवित्र राखणार आहे. देशमुख सर, सोलापूर शहरामध्ये मला वाटतं जवळ 15 ते 20 लाखापर्यंतचे लोक त्या दिवशी येणार आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यातून लोक शहरामध्ये येणार आहेत. साहजिकच शहरावर आणि जे काही नियोजन करणारे जे संयोजक मंडळी आहेत त्या सगळ्यांवर समन्वय समितीवर मोठा ताण पडतो आहे. या मोर्चाच्या निमित्तानं शहरामधील मराठा समाजाचे जे लोक सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी माझं एक त्यांना एक विनंती आहे, त्यांना एक नम्र निवेदन माझं या ठिकाणी असं आहे की ग्रामीण भागातून आलेले जे काही महिला असतील, ग्रामीण भागातून असणारी छोटी छोटी मुलं घेऊन बालकं कडेवर घेऊन आलेले ज्या काही महिला असतील त्या महिलांची, त्या मुलांना कुठंही कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं काम आमच्या शहरातील सगळे तरुण स्वयंसेवक त्या ठिकाणी करावे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हा मोर्चा आहे हा शिस्तीचं दर्शन घडविणारा हा मोर्चा आहे. त्यामुळे शहरातल्या तरुणांनी कुठंतरी आपल्या गाड्यांच्या सायलेन्सरचा एखादा भाग काढायचा, ती पोंगळी काढायची, त्याचा आवाज करायचा, एक झेंडा लावायचा आणि मोठ्याने वाजवत संपूर्ण शहरामध्ये फिरायचं, अशा प्रकारचं कुठलंही कृत्य त्या ठिकाणी होता कामा नये. शहरात
तरुणाला कितीही उत्साह जरी असेल तर कुठल्याही प्रकारची घोषणा त्या ठिकाणी द्यायची नाही. जे काही घोषणा द्यायचं आहे किंवा जे आहे ते सगळं मुकम मोर्चामध्ये आपण जे काही बॅनर्स आहेत त्या बॅनर्सवर त्या ठिकाणी लिहिलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी की ही जी मुलं आमची काही ग्रामीण भागातली येणार आहेत ह्या सर्वच लोकांना आपापल्या घरी जाईपर्यंत म्हणजे शहरातल्या मार्गामध्ये जेव्हा शहरामध्ये या गाड्या सगळ्या प्रवेश करतील तिथपासून ते मोर्चाच्या ठिकाणापर्यंत आणि मोर्चाच्या ठिकाणापासून परत ते आपल्या गावाकडे मार्गस्थ होईपर्यंत या लोकांना कुठंही काहीही त्रास होणार नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, गरज पडल्यास त्यांना योग्य प्रकारे त्यांना मदत करणे अशा प्रकारचे कामं ते करतील. त्याचप्रमाणे संभाजीराजांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत दोन्ही बाजूला या ठिकाणी आमच्याकडे नागरी वसाहत त्या ठिकाणी आहे. आम्ही तिथल्या नागरिकांना अशा प्रकारे विनंती करत आहोत की संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत असणाऱ्या नागरी वसाहतीला रोडला जे घरं आहेत, मोर्चामध्ये येणाऱ्या आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींसाठी त्या ठिकाणी वॉशरूमची व्यवस्था किंवा बाकीचे काही आपले पाहुणे ते आहेत, हे मोर्चाला आलेले आहेत म्हणजे आपल्या समाजाचे आहेत, हे आपले पाहुणे आहेत आणि पाहुणे आहेत म्हणून यांना जर कुठं वॉशरूमची वगैरे मध्ये गरज असेल तर त्यांनी आपापल्या घरांमध्ये त्यांना वॉशरूममध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत त्यांना करावी इतकंच मी या ठिकाणी विनंती करतो. मोर्चा 21 तारखेचा जो असणार आहे तो अतिशय शिस्तीमध्ये असतो. आजपर्यंतचे जेवढे मोर्चे झाले त्या मोर्चापेक्षा आणखीन चांगला की टोटल त्या मोर्चामध्ये कुणाचाही मोबाईल चालू नसणार आहे, कोणीही बोलणार नाही, फक्त आवाज येईल तर तो चालण्याच्या पावलाचा. ह्या पद्धतीनं आम्ही गेले 1 महिना 1.5 महिना जिथं जिथं भाषणं करतील जे जे आमचे नेते बोलतील हे कंपल्सरी प्रत्येकाला सांगत आहोत की आपला हा मूक मोर्चा आहे आणि मूक मोर्चा असंच शांततेत होईल त्याची 100% मला खात्री आहे. 2-3 दिवसाखाली गावडे मंगल कार्यालयात डॉक्टर लोकांची पण एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की डॉक्टर लोकांनी पांढरा ॲप्रन घालून ड्रेस कोड हा वापरायचा आणि त्याचबरोबर सर्व नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्या मोर्चामध्ये समजा कुणाला काही दुखापत झाली, इजा झाली किंवा चक्कर येऊन बोळ येऊन जर काय त्रास होत असेल तर आमच्या त्या मोर्चामध्ये कमीत कमी 10 ॲम्ब्युलन्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि डॉक्टरसहित उपस्थित राहणार आहे. त्यामुळं कोणीही काही घाबरू नये आणि जर काय तसं प्रसंग आला तर त्या ॲम्ब्युलन्समध्ये आपण संपर्क साधावा. आणि मराठा समाजामधील एक सामान्य कार्यकर्ता आहे विजय जाधव म्हणून, त्याच्या 5 ॲम्ब्युलन्स आहेत. त्यांनी असं आपल्याला आश्वासन दिलं आहे. मी त्या दिवशी माझा बाकीचा व्यवसाय बंद करून मी त्या 5 ॲम्ब्युलन्स आपल्या ह्या मोर्चासाठी देणार आहोत. म्हणजे इथं वैद्यकीय व्यवस्थासुद्धा पूर्ण असं स्वरूपात आपल्याला प्राप्त होणार आहे. नाही, नक्कीच मोर्चाचं नियोजन चांगलं आहे. मोर्चा 100% यशस्वी होईल, गर्दी मोठी होईल, लाखोच्या संख्येने येतील. पण आम्ही व्रतदर्पण चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महिलांना असं आवाहन करतो की कोणतंही मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी आणू नये. सगळ्यांनी पाकिटं वगैरे सुद्धा आपले काही महत्त्वाच्या वस्तू असेल तर त्या घरी ठेवू नयावेत आणि मोर्चात कसं शांततेने सहभागी होता येईल याचा 100% प्रयत्न करावा. आपले लहान मुलं असतील, लहान मुलांच्या खिशात आपले नाव पत्ते असतील काही असे ठेवावे जेणेकरून मुलांची चुकामुक होऊ नये. आणि आपण आज 21 सप्टेंबरच्या मोर्चानिमित्त इथं सहभागी झालात, चर्चेत सहभागी होऊन सगळ्यांनी आपले विचार मांडलेत. व्रतदर्पणच्या माध्यमातून आपण जे लोकांना आवाहन केलं ते नक्कीच लोक समजून घेतील आणि आपला मोर्चा यशस्वी होईल अशा शुभेच्छा देतो आपल्याला. मी सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.